ओ शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरं च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा तेणीची नित्यमनी तुष्टी घडे प्रकाम लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त सर्वस्व तूच मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे नाते वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोजनामी तू माय एक करिसी मम चोदनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु ललिता श्री महालक्ष्मी रमा च पद्मिनी कमला संपदीशा च पद्मालय इंदिरेश्वरी परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी। ओम श्री ललिता देवै नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आपण सगळ्याजणी ललिता सहस्रनाम स्तोत्राचा अभ्यास तिच्या नावांचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो। स्तोत्रामध्ये तिच्या नामांचा उल्लेख आलेला आहे। आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये 126 श्लोक आपण अभ्यासलेले आहेत आणि तिच्या 636 नामांचा अभ्यास म्हणजे त्यांची माहिती आपण करून घेतलेली आहे। आता आपण बघणार आहोत श्लोक नंबर 127 आणि त्याच्यामध्ये सुद्धा 8 नाव आहेत। श्लोक असा आहे, विश्वगर्भा स्वर्णगर्भा अवरदा वागधीश्वरी ध्यानगम्या परिच्छेद्या ज्ञानदा ज्ञान विग्रहा असे 8 नाव आहेत। विश्वगर्भा। आता इथं विश्वगर्भा असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा आपल्याला लक्षात येतं, आपल्याला माहितीये की ती विश्वाची माता विश्वजननी आहे, म्हणजे सर्व विश्वाला। आता इथं विश्वगर्भा, विश्व म्हणजे हे सगळं जगत आणि गर्भ म्हणजे उदरामध्ये वास करत असणारा शिशु, ते म्हणजे गर्भ। आता ही विश्वगर्भ आहे, तो ते गर्भ धारण करणारी असा आहे, म्हणजे ही विश्वातला आपल्या गर्भामध्ये सामावून घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे, अशी ही ललिता माता आहे, कारण ती जगन्माता आहे। म्हणजे तिच्या गर्भात विश्व आहे आणि विश्वाचा जन्म तिच्या गर्भातून झाला आहे। हे दोन्ही एकमेकाशी संबंधित आहे। विश्व माता तिला म्हटलेलं आहे कारण तिच्या गर्भातून त्या विश्वाचा जन्म झालेला आहे, कारण सर्व विश्व तिच्यातच सामावलेलं आहे। म्हणजे सर्व विश्वाचा कारभार प्रशासक म्हणून हीच ललिता माता आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या विश्वाचा कारभार तिच्याकडनं केला जातो। आणि जेव्हा ती कारभार करते, प्रत्येक माता आपल्या शिशूचं, आपल्या बाळाचं, आपल्या पुत्राचं
उद्धार करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळायला पाहिजे, माझ्याकडे जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला सगळं प्राप्त व्हावं, यासाठी ती माता सदैव धडपडत असते की मला मिळालं नाही तरी चालेल, मला कधी लहानपणी दूध प्यायला मिळालं नाही पण माझ्या मुलाला मी अगदी मोठ्यात मोठं होईपर्यंत रोज दुधाचा ग्लास मी त्याला देणारच, ही मातेची भावना असते. म्हणजे उद्धार त्याला चांगल्यात चांगलं काय आहे ते देण्याचा प्रयत्न तिच्याकडे असतो. आणि म्हणून तिचा उल्लेख या ज्या वाग्देवी आहेत त्या तिचा विश्वमाता अशा रीतीनं तिचा उल्लेख इथं केला झालेला. ह्या विश्वाचा जो जन्म आहे तोच म्हणजे तिच्या उदरातून, तिच्या गर्भातून झालेला आहे. आणि त्यामुळं त्याचं सगळं संगोपन, त्याचं रक्षण पोषण हे सगळं ती करत असते. आता दृश्य स्वरूपातील संपूर्ण विश्व तिच्या गर्भातून निर्माण करून त्याच्यावर ती नियंत्रण सुद्धा करते. नुसतं जन्माला घातलंय आणि त्याचं काहीच जर नियंत्रण केलं नाही, त्याचं पालनपोषणही केलं नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. कारण मातेचं कर्तव्य आहे की आपल्या बाळाचं संगोपन करणं, पालनपोषण करणं. आणि म्हणूनच वाग्देवी तिला विश्वगर्भा असं मुद्दाम संबोधन वापरतात की संपूर्ण विश्वावरती एक प्रशासक, एक चांगली नियंत्रक म्हणून ती काम बघते आहे. आणि म्हणून तिला इथं त्यांनी तिचा उल्लेख ललितांबिकेचा विश्वगर्भा असा केलेला आहे. पूर्ण पुढचं जे तिचं नाम त्यांनी वर्णन केलंय ते म्हणजे स्वर्णगर्भा. आता स्वर्ण म्हणजे सोनं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि सोनं कसं असतं, चकाकणारं असतं, मौल्यवान असतं, त्याची किंमत जास्तीत जास्त असते. म्हणजे जे आता आपण जर काही खरेदी करायला गेलं तर आपण सोन्याच्या किमतीशी त्याची तुलना करायला लागतो. आपले आई वडील सांगतात आमच्या वेळेला 3 रुपये तोळा सोनं होतं, 2 रुपये तोळा सोनं होतं आणि आता आपण इतकेले पैसे देतो तरी सुद्धा तोळाभर सोनं घ्यायचं म्हणजे आपल्याला महाग होऊन बसतं. किंवा पूर्वीच्या काळचे लोक सांगतात की 1 आणा 2 आणा असं आम्ही सोनं आणायचो, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सोनं येत होतं. आता आजकालच्या याच्यामध्ये रुपयामध्ये तर काहीच येणार नाही सोन्याचा भाग. म्हणजे सगळ्यात मौल्यवान सध्या धातू कोणता असेल तर तो सुवर्ण आहे, म्हणजे सोनं आहे. आणि स्वर्ण गर्भा, आता इथं सुद्धा गर्भा म्हणजे गर्भधारण करणारी, सोन्यामध्ये गर्भधारण करणारी ती आहे, म्हणजे जन्म घेणारी आहे. कारण सोने याला हिरण्य असं सुद्धा एक नाव आहे. आपण श्री सूक्तामध्ये अभ्यास करता हिरण्यगर्भाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम असं नाव म्हटलेले. आणि प्रत्येक ठिकाणी हिरण्यामध्ये हे सोनं कसं आहे, जे शुद्ध अतिशुद्ध आहे. सोन्याचे दागिने केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये आपण मिश्रित काहीतरी करतो, तांब घातलं जातं, पितळ घातलं जातं, म्हणजे त्याला थोडासा फरक आहे. हिरण्य म्हणजे अतिशुद्ध असणारं सोनं आणि त्या हिरण्य स्वरूपामध्ये ती तिथं आहे. आणि असं जे सोनं आहे तो हा मौल्यवान धातू आहे. आणि पहिला सजीव जेव्हा जन्माला आला त्याला हिरण्य गर्भ असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो कारण त्यावेळेस असं म्हणतात की प्रलयांकालानंतर एक सोन्याचं अंड निर्माण झालं होतं आणि त्या अंड्यातून एक जीव जन्माला आला आणि त्याला हिरण्य गर्भ असं म्हटलं जातं. कारण इथं असा वाग्देवींना अपेक्षित आहे की त्या गर्भामध्ये विष्णू, ब्रह्मा आणि शिव या तीनही देवांचे सगळे गुण त्या गर्भामध्ये आलेले आहे. आणि म्हणून त्याला असा मौल्यवान गर्भ, सुवर्ण गर्भ का म्हटलं त्याला, तर बघा तीनही देव की जे आज आपण सगळेजण सगळ्यात मोठे किंवा जे प्रतिष्ठित देव म्हणून आपण जे समजतो, ब्रह्मा विष्णू महेश, हे सगळ्या देवांचे सगळे चांगले गुण ज्या गर्भामध्ये होते त्याला स्वर्ण गर्भ असं म्हटलं आहे. असं म्हटलं म्हणजे या गुणांशिवाय तो गर्भ निर्माणच होऊ शकत नव्हता. आता इथं त्यांनी आणखीन एक असं प्रलय काळामध्ये एक सोन्याचं अंड निर्माण झालं आणि त्या सोन्याच्या अंड्यातून जणुतीचा म्हणजे ललिता माता जन्माला आली असं समजलं जातं. म्हणजे पहिल्यांदा ती जन्मली आणि तिच्या गर्भामध्ये हे सजीव निर्माण झाला. असं तिच्या पोटात काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सोन्याचं अंड तिच्या गर्भातून निर्माण झालं.
म्हणजे बघा, म्हणजे इतकं मौल्यवान तो गर्भ होता की तो सुवर्ण इतकी त्याची किंमत होती. आणि ते जे आता आधी अंडे का आधी कोंबडी हा जसा प्रश्न आहे तसंच इथं निर्माण झालेला प्रश्न आहे की आधी ललितांबिका याच्या उदरामध्ये गर्भ वाढला का आधी ते अंड जन्माला, म्हणजे आधी अंड होतं त्याच्यात ललितांबा होती का ललितांबिकेच्या पोटात सोन्याचं अंड होतं, हा प्रश्न फार पण आपण तिथं निरुत्तर होतो. म्हणजे आपण सांगू शकत नाहीये की काय आहे, हा प्रश्नच आहे. पण त्याप्रमाणे हिरण्यगर्भ जन्मत आला. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जेव्हा प्रलयंकारानंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती व्हायला लागलेली होती, जीवसृष्टी जेव्हा यायला लागली होती पृथ्वी तलावरती, भूतलावरती, वही पाण्यातनं जलतर वगैरे खेचर हे सगळे जण आणि सजीव प्राणी जन्माला यायला लागले. प्रलयानंतर ही सगळी सजीव सृष्टी निर्माण व्हायला लागली होती. आणि त्यावेळेस हा पहिल्यांदा जेव्हा हिरण्यगर्भ की त्याच्यामध्ये सगळे चांगलेच गुण जन्माला आलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेशांकडं असणारे. आणि त्या शक्तीनं म्हणजे ललितांबिकेनं आपली शक्ती त्या गुणांमध्ये घातलेली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये त्या गुणांची शक्ती वाढत होती आणि ते सगळे जीव तिथं जीवसृष्टी जन्माला आलेली आहे. आणि हे त्या तो हिरण्याचा गर्भ जन्माला आला आहे म्हणजे सजीव निर्माण झाला असं त्यांनी तिथे कल्पना केली. आणि मग सजीव जन्मला म्हणजे काय झालं तर मन, बुद्धी, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय यांचा समावेश आणि शक्ती हे सगळं निर्माण झालेलं आहे त्या सजीवामध्ये. त्याचबरोबर त्या तो जीव वाढण्यासाठी 5 मूलभूत तत्व आहेत. आपण म्हणतो पृथ्वी, तेज, वायू, आकाश हे जे आहेत, म्हणजे हे सगळ्या 5 घटकांनी, मूलभूत घटकांद्वारे तो जीव वाढीस लागला. आणि जो पहिल्यांदी जेव्हा तिच्या गर्भामध्ये तो जीव वाढीस लागला त्यावेळेस सर्व गुणांनी युक्त असा तो जीव होता. त्यांनी म्हणजे तिनं त्या जीवानं सूक्ष्म शरीर धारण केलेलं होतं. आणि तो सूक्ष्म शरीर जे आहे ते म्हणजे आमची ललितांबिकेची शक्ती होती. आणि मग त्यापासून पुढं श्रेष्ठ गुणांनी युक्त असा तो सोन्याचा गर्भ, हिरण्यगर्भ म्हटले त्याला, म्हणजे मौल्यवान गर्भ तयार झाला. आणि सूक्ष्म शरीर हळूहळू बनत गेले आणि त्याला वैश्विक बुद्धी, मोठा आकार प्राप्त झाला, महत्कार त्यांनी धारण केला. आणि मग त्याच्यामध्ये आत्मा पण आला. आणि जेव्हा सजीव हा जो जन्माला येतो तेव्हा म्हणजे त्या मानवी शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने प्रत्येक वेळेला हिरण्यगर्भ वाढतो. प्रत्येक मानवी देहामध्ये हा हिरण्यगर्भाचा म्हणजे एक सूक्ष्म कण जे असतो, अणु म्हणूया आपण त्याला, त्या योगानं तो गर्भ वाढत असतो. पण त्यावेळी काय होतं, इतर गुणांबरोबर म्हणजे चांगलेच गुण, मौल्यवान एक सुगुण तिथं त्याच्या मध्ये असतात. जीव जेव्हा पहिल्यांदा सूक्ष्म स्वरूपामध्ये जन्माला येतो गर्भामध्ये, परंतु नंतर काय होतं, तो ज्याच्या संगतीत राहतो त्यांच्यामध्ये, त्यामुळं त्याबरोबर इतर गुणांबरोबर शरीराला सूक्ष्म असा अहंकार होतो. आणि तो अहंकार वाढीस लागला की चमकणार जे आहे, अनमोल आहे असं खरं म्हणजे त्यांनी कार्य करायला पाहिजे. म्हणजे ती ललिता माता अपेक्षित ते आहे की त्या जीवानं असं बनायला पाहिजे. परंतु त्याला तसं वाटत नाही. त्याचा अहंकार, आता मी जन्माला आलोय म्हणजे माझा अहंकार, मी, माझे, हा जे अहंकार आहे हा त्यावेळेस इतर गुणांबरोबर वाढीस लागतो. पण स्वर्णगर्भ असणारी ललिता माता काय तर ही हिरण्यासारखे चमकणारी अशी आहे. आणि अनमोल गुण घेऊन ती त्या गर्भाच्या वाढीमध्ये सूक्ष्मपणानं कार्यरत असते. ती सगळं कार्य करून घेते. आपल्याला माहितीये, आपण जेव्हा गर्भाच्या वाढीचा अभ्यास अनेक कुंडलिनी चक्रांच्या आधारे केलेला होता, ह्यावेळी सूक्ष्म रूपानं ती त्यांची योग्य प्रकारे काळजी घेते, तिचे चांगले गुण वाढीस लावण्याचा प्रयत्न करते. म्हणून इथं वाग्देवी आपल्या सगळ्या भक्तांना जागरूक करताय की हिरण्यगर्भ किंवा स्वर्गगर्भ असा निर्माण व्हावा वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे, तिच्या गुणांची पूजा करायला पाहिजे. म्हणजे आपोआपच तुम्हाला योग्य मार्गदर्शन
ती दाखवेल आणि सोन्यासारखा तेजस्वी देह बनवण्यासाठी ती सहाय्य करेल, शक्ती प्रदान करेल. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा सगळ्यांच्याच पोटी शिवाजी जन्मायला येतात का हो? नाही येत. म्हणजे आपण म्हणतो की शिवाजी सारखा पुत्र व्हायला पाहिजे. आपण जेव्हा डोहाळे वगैरे म्हटले जातात तेव्हा सांगतात की अशा गुणधर्तीच्या राणीसारखी मुलगी होऊ दे, शिवाजी महाराजांसारखा मुलगा तुला होऊ दे. म्हणजेच काय सांगतो आपण की तो तुझा जो गर्भ आहे तो अशा गुणांनी लखलखत्या तेजस्वी किरणांनी तुझा तो गर्भ वाढू दे असं आपण तिच्याकडनं अपेक्षा करत असतो. परंतु ते वैयक्तिकपणे ही गर्भधारणा करणारी जी स्त्री आहे तिने सुद्धा माझा देह अहंकार विरहित जन्माला यावा हीच अपेक्षा करायला पाहिजे. म्हणजे तो गर्भ सोन्यासारखा तेजस्वी होणार. आपोआपच तो जन्माला आल्यावर तो देह सुद्धा तितकाच तेजस्वी होणार आहे, तितकाच चांगल्या कार्यासाठी वाहून घेणारा असणार आहे. आणि ही सगळी शक्ती ही ललिता माता आपल्याला प्रदान करते आहे. म्हणून तिला स्वर्ण गर्भा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा तिने विश्वाला निर्माण केलं आणि विश्वामध्ये जेव्हा प्रलयंकार झाला आणि काहीच शिल्लक राहील, जीवसृष्टी नष्ट झाली, मग नंतर सोन्याचं अंड निर्माण झालं, त्याच्यातून पुन्हा जीवसृष्टी निर्माण झाली. पण हे सगळं करत असताना ती ललितांबिका सांगते की मूळ जे ब्रह्मा विष्णू महेश हे गुणवान असे हे जे त्रिदेव आहेत यांचे सगळे गुण तुमच्या सूक्ष्म गर्भामध्ये असतात. परंतु आपण त्याच्यावरती चांगलं जर संस्कार केले तरच तो देह सोन्यासारखा बनणार आहे, हिरण्यगर्भ बनणार आहे, स्वर्णगर्भ बनणार आहे. नाहीतर आजकालच्या मुलींना पिझ्झा आणि हे बर्गर नाहीतर काय असलं नूडल्स असलं खायचे डोळे असतात. परंतु शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्यांच्या आईला तर छान थोर पुरुषांची चरित्र ऐकावी. वंदलेकर महाराजांच्या बाबतीमध्ये ऐकलं तर त्यांच्या आईला सतत नामस्मरण करावं म्हणूनच त्यांच्या पोटी असे तेजस्वी गर्भ निर्माण होऊ शकतात. आणि असं हे सहाय्य कोण करतं तर ही ललितांबिका करते. म्हणून वाग्देवींनी तिचं एक नाव स्वर्णगर्भा म्हणजे ज्या मुलीला किंवा ज्या स्त्रीकडे गर्भधारणा झालेली आहे तिने जर स्वर्णगर्भा 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 अशा नामाचं सतत संस्मरण केलं, नामस्मरण केलं म्हणजे ललितांबिकेची आठवण सतत ठेवली तर ती नक्कीच तिच्या देहामध्ये असणाऱ्या त्या गर्भावरती चांगला संस्कार करेल. हाच अर्थ इथं वाग्देवींना अभिप्रेत आहे. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 639 नंबरचं नाव आहे अवरदा. आता आपल्याला अवरदा म्हणजे काय? म्हणजे असुरी प्रवृत्ती. येथे म्हणजे असुरी प्रवृत्ती आणि वरदा म्हणजे काय हो? वरदा म्हणजे आपण वर देणारी. आता असुरी प्रवृत्तीचा वर देणार आहे का ती आपल्याला? कुठलीही देवी किंवा कुठलीही माता आपल्या बालकांना आपल्या भक्तांना असुरी प्रवृत्तीचं वरदान कधीच देणार नाहीये. इथं असं अपेक्षित आहे की अवरदा म्हणजे असुर शक्ती, असुरी प्रवृत्ती, दुष्ट कृत्य करणारे राक्षस, अपवित्र असे लोक आणि ह्यांचा नाश करण्यासाठी ती जी ललितांबिका आहे ती तुम्हाला म्हणजे भक्तांना वर देणार आहे. आता काय वर देणार ती? की तुमच्याकडे पण तशी प्रवृत्ती येऊ दे असा वर देईल का? नाही. तर ह्याचा सगळ्याचा नाश म्हणजे दुष्ट राक्षस असुर दुर्जन दुष्ट प्रवृत्तीचे लोक इतकंच नाही तर ज्यांच्या केवळ मनात मध्ये सुद्धा वाईट विचार येत आहे ते सुद्धा वाईट कृत्य करण्याला प्रवृत्त करतात आणि तेही तुमच्यामध्ये येऊ नये अशा तऱ्हेचं वरदान, अशी वरदायिनी अशी ही ललितांबिका आहे. एक असुरच फक्त दुष्ट प्रवृत्तीचे असतात असं नाही. आपल्या मनामध्ये सुद्धा भावभावनांचा कल्लोळ असतो. आपण सुद्धा विचार करताना कितीतरी वाईट विचार आपल्या मनामध्ये चालू असतात आणि अशा वाईट विचारांना बाजूला काढण्याचं, ते वाईट विचारांना नष्ट करण्याचं काम आणि चांगल्या कृतीला प्रवृत्त करण्याची प्रेरणा ही ललितांबिका देते आहे. म्हणून वाग्देवी इथं आपल्याला सांगतायत की जर ही अवरदा असणारी लक्ष्मी ही ललिता देवी जर भक्ताला सहाय्य देणारी असेल तर ती भक्तांकडून नक्कीच दुष्ट प्रवृत्तींचा आपोआपच पराभव करून टाकणार आहे, त्यांचा नाश करणार आहे. आणि मग ती दुष्ट प्रवृत्ती आपल्यामध्येच असेल
तर तिचाही आपोआप नाश होईल. आपण सुद्धा सत्प्रवृत्तीला कारणीभूत होऊ. म्हणजे आपल्यामध्ये शेजाऱ्याने आपल्या दारासमोर कचरा टाकला म्हणून आपण तिथं कचरा टाकायची ही प्रवृत्ती आपल्यामध्ये राहणार नाही. आपण काय करू, ठीक आहे आज मी अंगण झाडाच्या अगोदर तिने कचरा टाकलाय ना, आपण आपल्या सुपलीमध्ये तो कचरा घेऊ, कचऱ्याच्या डब्यात टाकू, चालेल. म्हणजे आपल्याला त्यावेळेस आपली सत्प्रवृत्ती म्हणजे ललितांबिका आपल्याला तो दुष्ट विचार तिने आपल्या दारात केर टाकला म्हणून आपण तिच्या दारात केर नेऊन टाकायचा, हे न करता त्या दुष्ट प्रवृत्तीला नाश करण्याचं कार्य सुविचार आपल्या मनामध्ये ती घडवून आणते, मनामध्ये देते, प्रदान करते आपल्याला ते विचार आणि आपल्याकडनं चांगलं कृत्य करण्याचा प्रयत्न करते. म्हणून वाग्देवी सांगतायत की अशी ती अवरदा आहे. म्हणजे दुष्ट प्रवृत्ती म्हणजे आपल्या भक्ताला ती सहाय्य करते की तुझ्या अवतीभोवती सुद्धा अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, असुरी. आता काय पूर्वीसारखे असे मोठ्या मोठ्या दाढा असणारे राक्षस वगैरे असे नसणार, परंतु आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो त्यावेळेस बरेचसे असे दुष्ट दुर्जन प्रवृत्तीचे लोक आपल्या अवतीभोवती असलेले आपल्याला दिसून येतात. आपल्याला कळत असतं काय वाईट वागतायत, हे कसं त्या सुनेला छळतायत, किंवा एखादा सावत्र मुलगा असला तर त्याला किती ती आई त्रास देते हे आपल्याला दिसत असतं. परंतु ही ललितांबिका आपल्याला त्यावेळेस, ठीक आहे त्याच्या आईनं त्याला खायला दिलं नसेल सावत्र मुलाला, पण ठीक आहे तो उपाशी आहे ना, तर त्याला आपल्याकडे बोलवून आपण त्याला एखादं 2 घास खायला घातले तर ही सत्प्रवृत्ती आपली वाढते. म्हणून तिला अवरदा असं नाव वाग्देवींनी दिलेलं आहे. म्हणजे दुष्टाकडून सुष्टाकडे जाण्याचं, करवून घेण्याचं कार्य ही वाग्देवी करत असते. पुढचं जे 640 नंबरचं नाम आहे वाग्देवीचं ते आहे वागधीश्वरी. आता इथं वाघ, अधि आणि ईश्वरी असं त्याची थोड्या शब्दाची द्या. वाघ अधिश्वरी, अधि म्हणजे अधिष्ठात्री म्हणजे ईश्वरी, आणि वाघ म्हणजे आपली वाणी भाषा, ही सगळी वाघ अधिश्वरी आणि ईश्वरी. म्हणजे वाणी भाषा किंवा विद्या यांची ही ललिता देवी अधिष्ठात्री देवता आहे. असा साधा सोपा त्या शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. म्हणजे आपण जेव्हा वाणी किंवा भाषा याच्यावर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे, भाषेवर आपल्याला प्रभुत्व संपादन करणारी अशी ही दैवी शक्ती आहे. कारण तिच्या रूपानच आपण वाणी म्हणजे आपण बोलतोय, आज एकमेकांमध्ये आपण संभाषण करतोय, कम्युनिकेशन होतंय, हे सगळं तिचीच शक्ती आहे. म्हणजे तिच्या या सामर्थ्याची कल्पना आपल्याला तिच्याच शब्दांच्या सहाय्याने होती. आपण जेव्हा सौंदर्य लहरीचा अभ्यास केला, सौंदर्य लहरी जेव्हा शिकलो, तेव्हा ते सौंदर्य लहरीचं जे एक प्रकारचं लय, त्याच्यामधले शब्दांची मांडणी, ही सगळी कशी होया स्तुती रचना, म्हणजे स्तुती स्तोत्र आहे, त्या स्तोत्राची रचना केली गेली. आणि इथं ही जी भाषा वापरली गेली ती भाषा म्हणजे सौंदर्याच्या लहरी त्या स्तुतीमध्ये आहेत. म्हणजे त्या इतक्या सुंदर छान गायल्या जातात, छान शब्द त्याच्यामध्ये वापरले, कुठलेही असे कटुहार्ष शब्द त्या सौंदर्य लहरीमध्ये नाही आहेत. म्हणून शब्द ज्ञान किंवा ध्वनी हे जे आहे यांच्यामुळे आपल्याला त्या स्तोत्राचं सौंदर्य समजून घेऊ शकतो. आपण नेहमी म्हणतो की जेव्हा आपल्याला काय म्हणायचंय, आता समजा शिवमहिमनं म्हणायचंय, तर मी नेहमी सांगते की तुम्ही नुसतं असं गद्यात वाचल्यासारखं वाचू नका. त्याला जी लय आहे ती लय पकडून वाचण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याचं सौंदर्य येतं. तसं आपण आता समजा रोज आपण भीमरूपी रामरक्षा म्हणतो, पण ते जर छान चालीमध्ये, तालामध्ये, लयीमध्ये, सुरामध्ये म्हटलं तर ते ऐकणाऱ्याला सुद्धा खूप छान होतं आणि त्या शब्दांची माधुरी त्याच्या कानाद्वारे त्यांच्या मेंदूपर्यंत, मनापर्यंत जाते आणि त्याचं सौंदर्य, त्या शब्दांचं सौंदर्य, शब्दांची मोहिनी त्या भक्तावरती पडते. म्हणजे आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपल्याकडे आपण एखाद्या मोठ्या पूजेला, यज्ञाला, यागाला गुरुजी बोलवतो, तेव्हा त्याच्यातले एखादे गुरुजी असे असतात की ते इतके स्पष्ट उच्चारामध्ये अस्खलित सगळं म्हणत असतात आणि लईमध्ये म्हणत असतात. परंतु काय ते गुरुजी, अहो काय छान म्हणत होते, हो छान म्हणत होते. म्हणजे काय तर ललिता देवीनं जी अधिष्ठात्री देवी आहे त्या स्तुती स्तोत्रामध्ये भाषेचं सौंदर्य भरण्याची, त्याचं गायन
त्या शब्दांद्वारे ध्वनीद्वारे ते करत होते आणि ते सौंदर्य आपल्याला समजण्यासाठी तीच पुन्हा सहाय्यभूत होणार आहे. कारण आपल्याला आता भाषा कळती. आता तेलुगू भाषेमध्ये जर ते असेल तर मला काही कळणार आहे का? मला नाही कळणार. पण मी म्हणेन की जेव्हा मराठी भाषेमध्ये काय सुंदर लिहिले हो, काय शब्द आहेत सुंदर. आपण नेहमी सांगतो की ते प्रवचनकार मकरंद बुवांचं प्रवचन ऐकायला गेलो ते काय भाषा आहे हो, काय अभ्यास आहे त्यांचा. हे आपण का म्हणतो तर त्यांच्या शब्दांमध्ये, त्या भाषेमध्ये, ध्वनीमध्ये सुंदर अशी शब्दरचना आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून इथं वाग्देवी सांगतायत की आपणही जर त्या भाषेचं सौंदर्य, ती शब्द, ते ध्वनी योग्य प्रकारे जर म्हणण्याचा प्रयत्न केला तर, कारण हिचं साम्राज्य ते आहे भाषेच्या सौंदर्यावरती, ही अधिष्ठात्री देवीची आहे. वागधीश्वरी म्हणजे वाक म्हणजे वाणी, भाषा, भाषेवरती अधिष्ठात्री असणारी अशी ही ईश्वरी शक्ती कोण आहे तर ही ललितांबिका आहे. आणि तिचं जर आपण गुणगान गायलं, स्तोत्र गायलं तर आपोआपच ती आपल्याला प्रसन्न होणार. आपण ललिता स्तोत्र नाम सुद्धा छान, जर चुकीचे शब्द न म्हणता आपण योग्य प्रकारे जर त्याचं स्खलित असं गायन केलं तर आपोआपच ते स्तोत्र म्हणताना आपल्याला सुद्धा छान वाटतं. कधी कधी बघा आपण जेव्हा वाचत असतो, आपल्याकडनं जर छान वाचन झालं तर नकळत आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात. त्याचं कारणच ते आहे की त्या देवीची कृपा आपल्यावरती होती आणि आपल्या डोळ्यातनं की मी किती छान, किंवा एखादं गाणं सुंदर आपल्याकडनं म्हटलं गेलं, एखादं स्तोत्र चांगलं म्हटलं गेलं तर हा अनुभव येतो. आपण तेवढं तन मन आपलं त्याच्यामध्ये लावलं पाहिजे. त्या भाषेचं सौंदर्य जसंच्या तसं टिकवून आपण ध्वनीद्वारे ते इतरांपर्यंत पोचवायचं काम करायला पाहिजे. आणि त्यासाठी ही अधिष्ठात्री देवी असणारी ललिता आपल्याला नक्कीच मदत करणार आहे. कारण ती त्याच भाषेवरती अधिष्ठान असणारी अशी ईश्वरी देवता आहे आणि ती आपल्याला सहाय्य करणार. त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपण जे स्तोत्र वाचू, जे संभाषण करू, त्यामध्ये आपली वाणी तितकीच सौंदर्यवान असली पाहिजे. गोड सुमधुर भाषेमध्ये आपण वाचन केलं पाहिजे, जे इतरांनाही त्याची मोहिनी पडतील. आणि त्यासाठी ही देवी आपल्याला नक्कीच सहाय्य करणार आहे. कारण तिचंच साम्राज्य त्या भाषेवरती आहे, तिचंच साम्राज्य. कारण त्या शब्द जे आहेत सगळे आपण ती बघितलंय, क पासून न्य पर्यंत जी सगळी अक्षर आहेत ती त्या तिच्याच द्वारे ते सगळे जण म्हटले जातात किंवा त्यांचे उच्चार केले जातात. त्या प्रत्येक अक्षरावरती तिचंच नियंत्रण आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे म्हटल्यावरती आपणही त्यात चांगल्या प्रकारे त्याचं वाचन, स्तुती, स्तोत्र गाणं हे आपण केलं पाहिजे. हेच या वाग्देवींना अपेक्षित आहे. पुढचं जे 641 नंबरचं नाव आहे ते म्हणजे ध्यान गम्या. आता ध्यान म्हटलं की आपल्याला माहिती आहे की काही नाही, डोळे मिटून बसायचं, ताठ बसायचं, हात असे ठेवायचे मुद्रा याच्यामध्ये आणि शांत राहिलं, बसलं की झालं, लागलं ध्यान. ध्यान लागणं इतकं सोपं नाही. नामस्मरण करायचंय, त्याच्यासाठी नामस्मरण तर आपण करतो. पण ध्यान ही अशी प्रक्रिया आहे की त्या व्यक्तीला संपूर्ण मानवी क्षमता दाखवण्यासाठी ती सक्षम बनवते. जे ध्यान जर लागलं तर त्या व्यक्तीकडं, त्या मानवाकडं, त्या व्यक्तीकडं इतकी क्षमता निर्माण होते की त्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो. म्हणजे त्याला काहीही कळत नाही आजूबाजूला काय चाललेलं आहे, पण त्याच्याकडं इतकी ताकद आलेली असती त्या ध्यानामुळं की तो सक्षम बनवतो. म्हणजे दुसऱ्यावरती जर काही परिवर्तन करवायचं असेल तर त्यासाठीही तो परिवर्तनशील बनतो, सक्षम बनतो. ध्यान हे आध्यात्मिक क्षेत्रामधलं एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ध्यानाला फार महत्व आहे. आपण एक एक टप्पा, आज 30 सेकंद, मग उद्या 1 मिनिट, मग नंतर असं असं ध्यान वाढवत जातो. ती मूर्ती सगुणातनं निर्गुणाकडे जाते वगैरे. हे सगळे टप्पे आपण कुंडलिनीच्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेला बघितलेले आहेत. हे ध्यान करताना, ही साधना करताना जर साधकाला ही परिवर्तनाची प्रक्रिया जर कळायला लागली की मी आज जर ध्यानधारणा करताना ध्यानाला बसले तर माझं चित्त विचलित होत नाही, मी चटकन त्या
नामाभोवती, त्या आकृतीभोवती, त्या निर्गुणाशी एकरूप होते, या जगाचा मला सगळा विसर पडतो, ही जर चटकन होत असेल तर त्या साधकाला ती शक्ती, म्हणजे त्याची साधना जर तितकी झाली तर साधकाला ती शक्ती प्राप्त होते. आणि ध्यानाचा हेतूच हा आहे. आपण म्हणतो की ध्यान लावायचं म्हणजे काय, तर आपल्या भ्रुकुटीमध्ये म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आणि मग मूलाधार चक्र, मुकुटमणी चक्र हे जे आहे या सगळ्यामध्ये सगळी शक्ती एकवटायची. त्याला आपण ध्यानधारणा असं कुंडलिनी चक्रामध्ये म्हटलेलं आहे. हे सगळी चक्र पार करत 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 आपण या जगाचा विसर पाडून घ्यायचा. आपण आणि देव, किंवा आपण आणि ती शक्ती, देव सुद्धा नको म्हणायला, आपण आणि ती शक्ती एक आहोत. म्हणजे मी आणि ती शक्ती म्हणजे एकच आहोत. दुसरं त्याच्यामध्ये काही द्वैत वेगळेपणा काहीही नाही. ही जी शक्ती, हे जे आहे ते लक्ष आपलं एकत्रित झालंय. आणि ह्यासाठी या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जर आपल्याला प्रगती करून घ्यायची असेल, ते ध्यान लागायचं आपल्याला हवं असेल तर काय करायला, आपला चेतनेचा स्तर त्यावेळेस बदलतो. म्हणजे आपल्याला हळूहळू वैश्विक ऊर्जा जी आहे ती आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तित व्हायला लागते. म्हणजे चेतना जी आहे, चेतना म्हणजे आपली ललितांबिकेची शक्तीच आहे, आणि ती हळूहळू आपल्यामध्ये वाढीच लागते. आणि मग वैश्विक आत्म्याची, म्हणजे तेजस्वी असणारा वैश्विक आत्मा, आपल्यामध्ये आत्मा आहे, तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, पण वैश्विक आत्मा म्हणजे विश्वामध्ये असणाऱ्या जो वैश्विक आत्मा आहे त्याचं सुद्धा ध्यान आपल्याला करता येतं, त्याची ओळख होते. आणि मग त्या स्वतः आपण त्या जटिल अशा ध्यानामध्ये, म्हणजे आपण जेव्हा त्याच्या वैश्विक आत्म्याची ओळख आपल्याला ध्यानामध्ये जर झाली तर आपल्या अंतर्गत आत्मा आणि वैश्विक आत्मा यांचं एकत्रीकरण होतं आणि वैश्विक रूप स्वतः जवळ आहे. म्हणजे मी म्हणजे विश्व आहे आणि विश्व म्हणजे मी आहे. हे जे सगळं अहम ब्रह्मास्मी हे जे आहे हे सगळं त्याला ज्ञान होतं, त्या ध्यानधारणा करणाऱ्या व्यक्तीला, त्या साधकाला. आणि मग भक्ताला कळून येतं की कर्ता जो आहे तो मी नाहीये, तर तो कर्ता कोण आहे, विश्वाचं असं अगम्य, अगम्य म्हणजे जे माहीत नाहीये ते रूप किंवा ती शक्ती मला देणारी कोण आहे, ती ही ध्यानगम्या. म्हणजे ध्यान धारणा करताना अगम्य अशी शक्ती प्रदान करणारी अशी जी देवता आहे, चेतना शक्ती ती आपल्याला देते, वैश्विक आत्म्याची ओळख करून देते. कोण देते, तर ही ललितांबिका. आणि म्हणून वाग्देवी इथं ध्यानगम्या, अगम्य असं आपल्याला माहित नसलेलं ज्ञान, वैश्विक ज्ञान, वैश्विक आत्म्याची ओळख ही आपल्याला तिच्यामुळं होती आहे. आणि ही ध्यानधारणेमधली एक अगम्य, म्हणजे माहित नसलेलं, आपल्याला माहित नाहीये की अगम्य आहे ते, म्हणजे मला काहीच माहिती नाहीये की ध्यान लागतो म्हणजे काय होतं. आपण काय मी तरी काय त्या अजून भानगडीत कधी पडलेली नाही, पण असेल म्हणजे ज्यांना ध्यानधारणा कधी केलेली असेल, कदाचित समजा ध्यान लागलं आणि पुन्हा जागृती नाही आली तर काय होईल या भीतीनं मी नकोच ती भानगड, असं म्हणजे आपले किती कोते विचार आहेत या पाठीमागे, असं माझं स्वतःच सांगते. तुम्ही कदाचित करत असाल कोणीतरी ध्यानधारणा वगैरे, तर ध्यानधारणा ही विश्वाला समजून घेण्यासाठी करण्याची क्रिया आहे. विश्वालाही समजून घ्यायचं आणि स्वतःच्या अंतरामध्ये असणाऱ्या, अंतरंगात असणाऱ्या आत्म्यालाही समजून घ्यायचंय. आणि इथं तीच चेतना शक्ती कार्य करते आणि ती म्हणजे ध्यानगम्या, असं तिचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. पुढचं जर तिचं 642 नंबरचं नाम आहे ते आहे परिच्छेद्या. परी म्हणजे त्या परी, म्हणजे ह्या पलीकडे ती आहे, त्या परी आपण म्हणतो ना, त्या परी त्या परी, म्हणजे त्या परी म्हणजे पलीकडं, त्या पलीकडे ती आहे, त्या परी आहे. म्हणजेच ती अनाकलनीय आहे, अनादी आहे, अनंत आहे, ती सर्वव्यापी आहे. तिच्यामध्ये सगळे ब्रह्म्याचे अद्वितीय असे गुण आहे, असं ललिता माता आहे. परिच्छेद्या, आता छेद म्हणजे काय, आपण तिचे भाग, म्हणजे अनेक गुणांनी युक्त अशी ती आहे, अनंत आहे, सर्वव्यापी आहे, सगळे गुणांनी युक्त आहे, असं आपण तिचं वर्णन करतो. भक्तजन तिला मागच्या नावामध्ये सांगितल्याप्रमाणे ध्यानाद्वारे तिची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करून येतात. मागच्या आत्ताच्या नावामध्ये सांगितलं मी की ध्यानगम्यामध्ये हे जे तिचं नाव आलं, तिथं काय करतात साधक लोक, तिला समजून घेण्याच्या,
म्हणजे ध्यानाद्वारे तिची कृपा संपादन करून घेण्याचा प्रयत्न करून घेतात. म्हणून ती परी त्या पलीकडे आहे, म्हणजे परी आहे म्हणजे श्रेष्ठ आहे, ती त्या पलीकडे आहे, त्या ती जी शक्ती आहे त्याच्याही पलीकडे तिची शक्ती आहे, श्रेष्ठ अशी शक्ती, अच्छेद्य म्हणजे ज्याचा कधी विनाश होणार नाही, ज्याचे भाग होणार नाही, अछेद्य आहे, परिच्छेद्या म्हणजे ती श्रेष्ठ आहे आणि तिचे भागही कधी होणार नाही, विनाश होणार नाही अशी ती आहे. म्हणून तिला परिच्छेद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिचा विनाश होणं कधीच शक्य नाहीये, कारण ती सार्वभौम सत्ता असणारी अशी ललितांबिका आहे. ती सर्वव्यापी आहे, अनाकलनीय आहे, अनंत आहे आणि ह्या सगळ्या गुणांनी युक्त असल्यामुळं आपल्या भक्तांना सुद्धा ती सांगते की तुम्हाला जर कृपा संपादन करायचे असेल तर ती अशी असणारी, श्रेष्ठतम असणारी अशी ती आहे आणि तिचा कधी विनाश होणार नाहीये. म्हणूनच म्हणजे आपल्याला आपण म्हणतो की आत्मा अविनाशी आहे आणि देह नश्वर आहे, हे आपण कायम म्हणत असतो. त्या पलीकडं, त्या याही पलीकडं ती विश्वरूप असल्यामुळं आपण तिची कृपा संपादन करून घ्यायची आहे. आणि म्हणून वाग्देवी तिचं इथं नाव परिच्छेद्या म्हणजे विनाश तिचं होणारच नाहीये कधी आणि ती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचं काम इथं वाग्देवी आपल्याला करत आहे. पुढचं जे नाम आहे ते आहे 643 नंबरचं नाव ज्ञानदा. बऱ्याच मुलींची नाव सुद्धा ज्ञानदा वगैरे असं ठेवतात. ज्ञानदा म्हणजे ज्ञान देणारी. आता ललिता देवी ज्ञान देते तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की तिच्या कृपेशिवाय ती ज्ञानदान सगळ्या भक्तांना आपल्या ज्ञानदान करण्याचं काम करते. पण तिचे पूर्ण स्वरूप असणार म्हणजे तिचं जे काय स्वरूप आहे ते जर आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर ते आवश्यक असणार शुद्ध ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे तिला जाणून घ्यायचं असेल तर आपलं तुटपुंजा ज्ञानावरती आपण तिला समजावून घेऊ शकत नाही. तिला समजण्यासाठी परिपूर्ण अशा ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते शुद्ध ज्ञान हे आपल्याला इंद्रिय विरहित असं शुद्ध ज्ञान तीच प्रदान करते. केव्हा करते? तिची कृपा झाली तर. म्हणजे बघा, एकमेकावर सांगड आहे. म्हणजे तिची कृपा जर तुमच्यावर झाली, तुम्ही तिचे तेवढे साधक बनला, तिची साधना केली तर ती तुमच्यावर कृपा करेल आणि तुम्हाला तेवढं शुद्ध ज्ञान, इंद्रिय विरहित असणार शुद्ध ज्ञान तुम्हाला प्रदान करेल आपोआपच. आणि ती माताच म्हणजे ललिता माताच एकमेव अशी आहे की ते शुद्ध ज्ञान प्रदान करण्यासाठी ती सक्षम आहे. तीच फक्त देऊ शकते आपल्याला. आणि ते जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण त्या ललितांबिकेला पूर्ण स्वरूप तिचं आपण जाणू शकतो. ध्यान प्रक्रियेमध्ये ती मदत करते. संसारिक ज्ञान सुद्धा ती आपल्याला प्रदान करते. आणि संसारामध्ये जेव्हा तिने ज्ञान प्रकट केलं तर नंतर ती स्वतःला सुद्धा प्रकट करते. म्हणजे आधी आपल्याला ज्ञान देते. म्हणजे तुला आधी चांगलं वाचायला यायला पाहिजे, ते स्तोत्र तू शिक, वाच आणि मग ती आपल्याला ज्ञान देते की अगं ललिता सहस्त्रनामामध्ये हे एवढं सगळं ज्ञान आहे, हे तू मिळवायचा प्रयत्न कर. आणि मग त्याची माहिती आपल्याला ती करून देते. म्हणजे ती स्वतः आधी आपल्याला संसारिक ज्ञान म्हणजे संसारामध्ये आपण पहिल्यांदा समजा एखादी जे स्त्री असेल तर ती काय म्हणते, माझं सौभाग्य अबाधित राहू दे, मला चांगले धनसंपत्ती मिळू दे, म्हणून ती ललिता सहस्त्रनाम वाचनाला सुरुवात करते. दर शुक्रवारी वाचायचं. हे सगळं चांगली सुबत्ता, वैभव, श्री मिळू दे सगळं. हे पहिल्यांदा म्हणजे संसारिक इच्छा मनात धरून ती पहिल्यांदा वाचायला सुरू करते. पण जशी जशी तुमची भावना म्हणजे आपली जशी साधनेची भावना वाढत जाईल त्यावेळेस ते संसारिक ज्ञानाबरोबर नंतर ती स्वतःला प्रकट करते. म्हणजे काय करते तर आपल्याला असे अनुभव देते की तीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन मदत करते. समजा आपण कार्यक्रम ठरवलाय, एखादी गोष्ट करायची ठरवली आहे आणि स्वयंपाकन बाईला सांगितलेलं आहे आज अमुक एक करायचे तू ये, आणि अचानक त्या दिवशी त्या स्वयंपाकन बाई ती येतच नाही. पण त्याच वेळेला आपली एखादी मैत्रीण, अगं नको तू काळजी करू, मी आहे ना, मी येते तुझ्या मदतीला, एवढंच झालंय ना, एवढी कशाला काळजी करतेस, मी आणि ती आम्ही दोघी जणी मिळून येतो आणि आम्ही दोघी जणी तुझ्याकडचं सगळं जे कार्यक्रम व्यवस्थित पार पडू, अजिबात काळजी करू नको.
ही शक्ती कोण देतं त्यावेळेस, म्हणजे संसारिक ज्ञान आहे ते कोण देतं तिला, ती ललिता माता त्या दोघींना ते ज्ञान देते की बाई तुम्ही तिच्या मैत्रिणी आहात ना. मैत्रिणींच्या रूपानं ती ललिता देवी स्वतः प्रकट होते तिथं, आणि मग कार्यक्रम छान पडतो आणि छान पार पडतो. आणि म्हणतात अगो बाई आज तुमची कामवाली नाही, स्वयंपाकवाली पण तुमची आली नव्हती, तरी तुम्ही एवढं किती छान केलं तो, असं म्हणतात. म्हणजे का का करू शकतो आपण, तर तिची कृपा आहे म्हणून. म्हणजे ती स्वतः तिथं प्रकट झालेली असते. आणि शेवटी हे सगळं झालं की ती काय सांगते की हे सगळं मी का तुम्हाला सांगतेय, हे सगळं मी स्वतःचं प्रकटीकरण का करते, तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी माझं हे सगळं. म्हणजे बघा आपल्या भक्तासाठी, कारण ती विश्वात्मक माता आहे हो, त्यामुळं त्या विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या सजीवांना, साधकांना तिची धडपड आहे की त्यांना सगळं ज्ञान कळावं. आणि ज्या योगे ते उच्च पातळीला, ध्यान धारणेमधल्या उच्च पातळीला जावे, वैश्विक छान ज्ञान प्राप्त व्हावं त्यांना, ही तिची इच्छा आहे. आणि त्यामुळं कारण अशी जर ज्ञान प्राप्ती झाली तर आपोआपच ध्यानामध्ये तो साधक तिच्यामध्येच विलीन होतो. म्हणजे तेवढी शक्ती त्याच्यामध्ये सुद्धा येते. ध्यानामध्ये ज्या देवतेचे ध्यान आपण करत असतो त्या देवतेमध्ये ती व्यक्ती, साधक जो आहे तो संपूर्णपणे त्याच्यामध्येच विलीन होऊन जातो. म्हणजे त्याची सगळी शक्ती ह्याच्यामध्ये आणि ह्याची सगळी शक्ती त्याच्यामध्ये येते. कारण पण आपल्याकडे काहीच शक्ती नसती, कारण तिनेच प्रदान केलेलं काय आहे ते. आता आज मी तुमच्या समोर बोलते, तुम्हाला काहीतरी अर्थ सांगते, काय चुकीचा माकीचा काय का असे ना, पण तेवढंच देण्याची शक्ती तीच दिलेली आहे. म्हणून मी तुमच्या पुढे सांगू शकते की नाही बाई, परिच्छेद्य म्हणजे याचा अर्थ असा आहे, अवर्धा म्हणजे अर्थ असा आहे, हे सांगण्याचं कोण देते ही शक्ती, तीच देते. पण जेव्हा ध्यानधारणा केली जाईल तेव्हा भक्ताला जेव्हा ज्ञानप्राप्ती होईल तर ती त्याला असं प्रवृत्त करते की तू संपूर्ण जगाचा तुला विसर पडू दे आणि तू एकमेव माझी एकनिष्ठ भक्त आहे असं तू स्वतःला समजायला लाग, अशी प्रवृत्त ती आपल्याला करत असते. आणि म्हणजेच हे आपण म्हणतो त्याला मुक्ती म्हणतात. म्हणजे जर समजा त्याच्यामध्ये आपला शेवट झाला, आपल्याला जर त्यावेळेस अंत झाला आपला, तर तिथं आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे त्या देवतेमध्ये आपण संपूर्णपणे विलीन होतो, आपल्याला पुनर्जन्म मिळत नाही. म्हणून मुक्ती संपादन करण्याच्या साधनेतील एक पायरी किंवा एक टप्पा म्हणजे आहे ते म्हणजे ती देणार ज्ञान, ती जी ज्ञान प्रदान करते ती जी देणार असते आपल्याला ना, म्हणून तिला ज्ञानदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे मुक्ती मिळण्याच्या साधनेमधलं जे एक टप्प्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ही ललितांबिका आपल्याला देते आहे. म्हणून तिचं नाव त्यांनी ज्ञानदा असं ठेवलेलं आहे. किती विचारपूर्वक वाग्देवींनी केलेलं आहे बघा. कारण तिच्याशिवाय हे सगळं काही घडू शकत नाही, त्यांना पूर्ण कल्पना आहे. म्हणून त्यांनी तिला ज्ञान देणारी, साधकाला आपली ध्यानधारणा वाढवण्यासाठी, ध्यान कसं लावावं हे कळण्यासाठी, ज्ञान प्राप्ती होण्यासाठी, विश्वाचं ज्ञान मिळवण्यासाठी, संसारिक ज्ञान पूर्णपणे मिळण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी कोण सहाय्यभूत आहे, तरी ललितांबिका आहे. म्हणून तिला त्यांनी ज्ञानदा असं नाव ठेवलेलं आहे. आता पुढचं नाव जर बघितलं तर बघा 644 नंबरचं नाव आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात ज्ञान विग्रहा. आता इथं तर ती ज्ञान देते आणि इथं ज्ञान विग्रह. आता ज्ञान म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ज्ञानदायीनं ती आहेच, मागच्या नावात आपण म्हणलं. आणि संपूर्ण शरीरच ज्ञानाचं भांडार आहे. आणि विग्रह म्हणजे रूप किंवा तिची मूर्ती, त्याचं प्रकटीकरण. म्हणजे आपल्याला कसं होतं, आपण जे सामान्य भक्त असतो त्याला आपल्या डोळ्यासमोर एखादा विग्रह, एखादा रूप किंवा एखादं प्रकटीकरण हवं असतं. म्हणून आपण काय करतो, आपण असं काही पूजा बिजा मांडली नाहीये आणि तसंच नुसतं आपण एखादं स्तोत्र किंवा एखादं पारायण असं करत नाही. महाराजांचं पारायण करायचं ना, महाराजांचा फोटो ठेवतो, हार घालतो, उदबत्ती लावतो, नैवेद्य दाखवतो, फुलफळं घालतो. म्हणजे हे सगळं आपण का करतो, तर त्या मूर्त स्वरूपामध्ये, त्या विग्रहामध्ये आपण त्यांना बघत असतो आणि मग त्यांची स्तुती स्तोत्र गातो. जे काय पारायण असेल, ग्रंथ असेल, तो वाचनाला घेत असतो. म्हणून इथं
मुळात ही ललिता देवी स्वतःच एक ज्ञानाचं भांडार आहे, कारण ती सगळ्या जगाला ज्ञान देणारी आहे. आणि मग तिचा विग्रहाचं रूप प्रगटीकरण हे जे आहे अशा ज्ञानाचा स्त्रोत म्हणजे ज्ञानाचा प्रवाह जो आहे तो सगळे म्हणजे तिचं संपूर्ण शरीर आहे. म्हणून आपण जर कुठल्याही देवतेवर, तुम्ही जर तिरुपतीला कधी गेला असाल, हे जातात सगळेजण जातात, तर तिरुपतीला हे सांगत असतात की एकदम त्यांच्या चेहऱ्याकडे बघू नका, आधी पाय बघा, पायापासून विग्रह बघायला सुरू करा, वर 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 नजर नेऊन मग आपण त्यांचं मुख बघायचं असतं. आणि चरण कमल बघायला मिळणं देवाचं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण सगळं आपण आपली नजर चरणकमलांवर असेल तर दृष्टी आणि त्यांचे पाय ह्यांचं जे एक संगनमत होतं किंवा ह्यांचं जे एक संक्रमण होतं त्याद्वारे आपल्याला त्या मूर्तीच्या मधलं विग्रहामधलं सगळं जे काही संप्रेरक शक्ती आहे ती आपल्या डोळ्यातून आपल्या शरीरामध्ये येते. आपण बघत असतो, कारण आपण काही प्रत्येक पांडुरंगासारखं फक्त देव आहे की ज्याच्या चरणांना आपण स्पर्श करू शकतो, बाकीच्या देवांना आपण चरण स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून आपण निदान आपली दृष्टी तरी त्या चरण कमलांवर ठेवायची आहे. पांडुरंगाला मात्र आपण अगदी त्याच्या पायावर डोकं ठेवून आपण म्हणतो, बाबा रे माझं कल्याण कर, तू किती दमलायस, इतके 28 युग उभं राहिलेस. हे फक्त तिथंच एक आहे म्हणून ती पण आपली माऊली म्हणतो आपण तिला, तेवढ्यासाठीच तिला माऊली. कारण अगदी आईसारखं निर्व्याज प्रेम कोण करत असेल तर तो पांडुरंग आहे. म्हणून इथं ते सांगतायत की ज्ञानाचा स्त्रोत जो आहे, ज्ञानाचा प्रवाह जो आहे तो या ललिता मातेच्या संपूर्ण शरीरभर असतो. म्हणजे ती फक्त तोंडानं ती स्तुती सांगितली आपल्याला म्हणजे ज्ञान मिळालं असं नाहीये, तिच्या शरीर स्पर्शानं सुद्धा आपल्याला तो ज्ञान प्रवाह आपल्यामध्ये संप्रेरित होतो. रमण महर्षी ऋषी जे आहेत यांनी आपल्याला आपल्या शिष्यांना कोणत्याही मंत्राद्वारे दीक्षा दिलीच नाही, ते फक्त आपल्या साध्या नजरेतून आपल्या भक्तांना दीक्षा देत असत. रमण महर्षींचं मला वाटतं संध्याताईंनीच एकदा रमण महर्षींविषयी काहीतरी आपल्याला सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये रमण महर्षी असे होते की ते इतके साधू म्हणजे इतके तत्ववेत्ते, इतके ज्ञान संपन्न असे जे व्यक्ती आहे ते आपल्या शिष्यांना कोणताही मंत्र देताना काहीही बोलत नसत, फक्त आपल्या नजरेतून ते त्या समोरच्या शिष्याला अनुग्रह देताना दीक्षा देताना फक्त बघत असत. किती ताकद आहे बघा त्या डोळ्यामध्ये. म्हणजे त्या डोळ्याद्वारे ते फक्त नुसतं त्याच्याकडे बघितलं की त्या शिष्याचा अगदी कायापालट झाल्यासारखा किंवा त्याच्यावरती मोहिनी पडल्यासारखी व्हायची आणि त्याला सगळं साध्या नजरेतून त्याला त्या व्यक्तीचा कायापालट करून टाकायचे. म्हणजे त्याच्या विचारांमध्ये पूर्णपणे परिवर्तन घडून यायचं. हे असं रमण महर्षींसारखं उदाहरण आपल्याकडे आहे. म्हणजे अशी डोळ्यामध्ये शक्ती असती. आणि तसं म्हणून त्याने म्हणले की ती फक्त बघतेच असं नाही, तिच्या शरीर स्पर्श सुद्धा तसा होतो. म्हणजे तिच्या शरीराला स्पर्श झाला तरी सुद्धा आपल्यामध्ये ती तो स्त्रोत, ज्ञानाचा जो स्त्रोत आहे, तो प्रवाह जो आहे तो आपल्यामध्ये संप्रेरित होतो. अलीकडील वैज्ञानिक अभ्यास जेव्हा होतोय त्याच्यामध्ये असं स्पष्ट होत आहे की जागरूक अनुभव जे आहेत ते भौतिकशास्त्र जीवशास्त्रापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे भौतिकशास्त्र जीवशास्त्र याच्यामध्ये पण ते काही अमुक एकात एक मिसळलं की हे होतं ते होतं किंवा अमुक अशा त्यांना पुष्कळ अनुभव येतात, शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करताना सांगतात. परंतु मानवी चेतना शक्ती आणि इतर जैविक दृष्ट्या उत्क्रांत झालेल्या घटनांपासून ही मानवी चेतना शक्ती थोडी जरी बाजूला ठेवून वास्तविक स्वरूपात प्रगट होते. म्हणजे तिचे मूर्त स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येते. तर पुन्हा एकदा सांगते, जागरूक अनुभव आपल्याला काय येतो आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे आपण समजा एखादा भक्त आहे, तो आहे शैवपंथीय आणि हा वैष्णव आहे, दुसरा आहे. शैवपंथीय लोक वैष्णवपंथीयांच्या देवळामध्ये गेले तर त्यांना नाही, आमचं शैव म्हणजे आम्ही शंकरालाच बनणार, पण ज्या वेळेस ते त्याला भजण्यासाठी नमस्कार करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना तिथं आपोआप शंकराचीच प्रतिमा दिसते किंवा शिवपिंडीच त्यांना दिसते. हा जो अनुभव आहे म्हणजे जैविक दृष्ट्या उत्क्रांत झालेल्या घटनांपासून
ते मानवाला थोड्या वेळ बाजूला ठेवतात. म्हणजे तू शैव आहे, तू वैष्णव आहेस, ही त्यांची जी बदल आहे हा थोडा वेळ बाजूला राहतो. आणि त्यांना अशी अनुभूती, मानवी चेतना शक्ती जी आहे ती त्याला अशी जागृती देते की अरे नाही, तू जरी शैव असलास तरी सुद्धा या वैष्णवांच्या ह्या मूर्तीमध्ये सुद्धा शिवाचीच मूर्ती अंतर्भूत आहे. म्हणजे ती आणि ती वेगळे नाहीच आहेत हे सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे वास्तविक स्वरूपामध्ये ते प्रगट होतं. आपल्याला एक उदाहरण, त्या पांडुरंगाला कमरेची साखळी तयार करायची होती आणि तो म्हणाला की नाही नाही, मी पांडुरंगाला काय मला काही ते येणार नाही करायला, मी काय माप बीप घ्यायला येणार नाही. नाही रे चल म्हणले. प्रत्येक खेपेला तो डोळे बांधून जायचा, त्याला बघायचं नसायचं. तो शैव पंथ शिवाचा बघतो. जायचा तिथं कमरेपर्यंत माप घ्यायचा. पुढच्या वेळेला साखळी घडवून आणली की ती मोठी तरी झालेली असायची, नाही तर लहान तरी झालेली. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा त्याला ही अनुभूती दिली की बाबा रे, तुझ्या मानवी शरीरामध्ये जी चेतना शक्ती आहे ती उत्क्रांतीनुसार तुझ्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे तू एक मानव आहेस. मग तू शैव आहेस का वैष्णव आहेस ह्याला महत्व नाही आहे. ते तू थोडस बाजूला ठेव आणि वास्तविक स्वरूपामध्ये येऊन तू ते माप घे. म्हणजे तुला त्या कमरेचं माप योग्य होईल आणि माझ्या कमरेला कमरपट्टा बरोबर बसेल. पांडुरंगाने शेवटी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं की मीच महादेव आहे आणि मीच पांडुरंग आहे. हे जेव्हा त्याला म्हणजे मूर्त स्वरूप आपोआप डोळ्यासमोर येतं. आपल्याला सुद्धा तसंच आहे. समजा आपण कोणाला गुरु केलेला असेल, कुठल्याही गुरुतत्वाच्या मंदिरामध्ये जरी गेलो तरी नाही, मी गोंदवलेकर महाराजच इथं आहेत असं म्हणून नमस्कार केला तर महाराजच आपल्याला समोर दिसतात. हा, मी शंकर महाराजांची भक्त आहे, मग शंकर महाराजांना कुठल्याही देवतेला इतर गुरूंना नमस्कार केला तरी नाही, शंकर महाराजच माझ्या इथं समोर प्रगट झालेले. अशी आपली पात्रता. म्हणजे हा ज्ञानाचा विग्रह म्हणजे रूप. आणि हे ज्ञान आपल्याला ही ललितांबिकाच करून, म्हणजे आपल्या मनामध्ये असणारा जो संभ्रम आहे तो संभ्रम ती सांगते तू बाजूला ठेव. तुला मी हे ज्ञान दिलंय ना, की विग्रह जो आहे तो मूर्त रूप जे आहे ते तुझ्या डोळ्यासमोर आपोआप येणार आहे. म्हणजे आपल्याला ते प्रत्यक्ष ज्ञान, ते प्रत्यक्ष ज्ञानाचा स्रोत तिथं आपल्याला मिळतो. ही केवळ तिचीच कृपा आहे. म्हणून तिला ज्ञान विग्रह असं म्हटले. म्हणजे ज्ञान आता ज्ञानाचं रूप म्हणजे त्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये, कोणाला गुरुतत्वामध्ये असेल, कोणा शैवपंथीयांना शिवाच्या स्वरूपामध्ये असेल, वैष्णवपंथीयांना वैष्णव रूपामध्ये, त्या प्रत्येक विग्रहामध्ये ती चेतना शक्ती आहे आणि ते ज्ञान देण्याचं कार्य ललितांबिका करते आहे. म्हणून तिला ज्ञान विग्रहा असं त्यांनी उल्लेख केलेला आहे असं मला तरी वाटतंय. माझ्या बुद्धीला हा अर्थ पटला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीनही काही अर्थ त्याच्यामध्ये निघू शकत असतील, पण अशा तऱ्हेनं जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर आपल्या मनामध्ये असणारा संशयाचा कल्लोळ निघून जातो. मी नमस्कार केला तर केशवम प्रतिगच्छती, कुठंही नमस्कार केला तरी सुद्धा तो केशवापर्यंत पोहोचतोय, ही भावना फक्त आपल्यामध्ये दृढ व्हायला पाहिजे. त्यावेळेस त्या श्रीकृष्णालाच आपल्या डोळ्यासमोर आणायचंय, एवढं आपण लक्षात ठेवायचं. इथं आपला 127 नंबरचा श्लोक संपतोय. आता आपण 128 नंबरच्या श्लोकाकडे जाणार आहोत. 28 नंबरचा श्लोक असा आहे, सर्व वेदांत संवेद्या सत्यानंद स्वरूपिणी लोपामुद्रार्चिता लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला. परत एकदा वाचते, सर्व वेदांत संवेद्या सत्यानंद स्वरूपिणी लोपामुद्रार्चिता लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला. आता इथं फक्त 4च नाव आहेत खरं म्हणजे. सर्व वेदांत संवेद्या, सत्यानंद स्वरूपिणी, लोपामुद्रार्चिता आणि लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला, हे अशी 4च नामं ह्या 128व्या श्लोकामध्ये आहेत. पण प्रत्येकाचा अर्थही भरपूर आहे. त्याच्यामधलं 645 नंबरचं नाम जे आहे 128व्या श्लोकातलं, ते सर्व वेदांत संवेद्या. आता सर्व म्हणजे सगळ्या प्रकारचे, वेदांत म्हणजे वेदांच्या द्वारे प्रसारित होणारे सर्वोच्च ज्ञान. वेदांत म्हणजे काय, वेदाचा अंत नाहीये, तर त्या वेदांमध्ये असणारं जे ज्ञान आहे ते
सगळीकडे ते सर्वोच्च ज्ञान सगळीकडे प्रसारित होतंय, त्याला वेदांत असं म्हटलं जातं. म्हणजे तिची ओळख जी आहे, ललिता मातेची ओळख आहे, ही वेदांताद्वारे होते. कारण वेदांत जे आहेत म्हणजे आपल्याकडचे जे वेद आहेत हे सर्वोच्च ज्ञानाचे स्रोत आहेत. म्हणजे वेद जे आपल्याकडं शिकले जातात, शिकवले जातात आपल्याकडे जे आहेत, ते सगळे इतके ज्ञानाने परिपूर्ण आहे, सर्वोच्च ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं हा वेदांचा अभ्यास करताना आपण स्थूल पातळी करून सूक्ष्म पातळीकडे जातो. बघा, इथं उलटी प्रक्रिया आहे. वेदांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर आपण वेद वाचतो, त्याचा अर्थ समजून घेतो, हा स्थूल मानाचा अभ्यास आहे, स्थूल ज्ञान प्राप्त करून घेतो. पण त्यांच्या अभ्यासानंतर आपण सूक्ष्म पातळीकडे तो आपल्या म्हणजे वेदांचा अभ्यास जर आपण केला, त्याचं जर ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर स्थूलाकडून आपण सूक्ष्माकडे जातो. म्हणजे भगवंत कसा अणु रेणूमध्ये भरलेला आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागती. म्हणजेच वेदांताचा अभ्यास आपल्याकडनं होतो. म्हणून वेदांचे 4 भागात वर्गीकरण करतात. एक भाग आहे तो म्हणजे मंत्र, म्हणजे पहिला भाग जो आहे तो मंत्र, वेदांमध्ये असणारे मंत्र, मंत्राचा एक पहिला भाग, ह्याच्यामध्ये वैदिक स्तोत्रांचा संग्रह, म्हणजे अनेक विध स्तोत्र आपण म्हणत असतो. आपणही आपल्याला माहीत असलेली न माहीत असलेली अनेक स्तोत्र वेदामध्ये आहेत, त्यांचा सगळ्यांचा उल्लेख त्या वेदांमध्ये केलेला आहे. की जे मंत्र आहेत ते म्हणजे एक भाग. दुसरा भाग जो आहे ते वैदिक विधिवत यज्ञ याग याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक एक यज्ञ याग केला जातो, विधी केले जातात. प्रत्येकाला आपण म्हणतो ना की नामकरण विधी असं नाव, म्हणजे समजा नाव ठेवायचं असेल लहान मुलाचं, आपण म्हणतो त्याचा नामकरण विधी समारंभ आहे. उष्टावण विधी असं आपण त्या लहान मुलाला पहिल्यांदा जेव्हा खायला म्हणजे अन्न खायला घालतो त्याला आपण उष्टावण विधी असं, म्हणजे त्या कृतीला अशा अनेक विधी ज्या आपल्या वैदिक यज्ञ यांच्याशी संबंधित आहेत. हा झाला वैदिक धर्मानुसार असणारा दुसरा भाग. पहिला मंत्रांचा आहे, दुसरा विधींचा आहे. अनेक विध यज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ येतात, शत्रू कामेष्टी म्हणजे शत्रूचा नाश करण्यासाठी शत्रू नष्टतेचा यज्ञ होतो. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की देवाधिकांनी समजा असुरांचा नाश करायचा असेल तर काही ठिकाणी यज्ञ करावे लागलेले आहेत की त्याच्यातून येणारी जी शक्ती आहे त्याद्वारे त्या असुरांचा नाश होणार असतो. असं काही ठिकाणी आहे. पुत्र प्राप्ती व्हायची असेल तर पुत्र कामेष्टी सारखा यज्ञ करावा लागतो. म्हणजे असे जे यज्ञ आहेत ते यज्ञ याग हे जे विधिवत सगळं केलं जातं तो दुसरा प्रकार आहे वेदांमधला. म्हणजे वेदांमध्ये त्याची माहिती आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. तिसरं म्हणजे अरण्य. अरण्य म्हणजे आता अरण्य म्हटलं की आपल्याला माहिती आहे, अरण्य म्हटलं की एकांतात जाऊन कुठेतरी रानावनात जाऊन जंगलात जाऊन बसायचं, ते अरण्य. त्याच्याशी संबंधित काहीतरी असणार. आता इथं कर्मकांड आणि आत्मा म्हणजे आपण म्हणतो की आपल्याकडं समजा जर कोणी पुरुष वगैरे चिडले, तू जर मला आता असा त्रास दिलीस ना आता हिमालयात निघून जाईल, असे शब्द काही वेळेला काही आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत जर त्यांचं असेल काही तर ते आपल्याला असा धाक दाखवायचे, म्हणजे ते मी निघून जाईन हिमालयामध्ये. आता जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं होतं की आई तू मला परवानगी दे, मला जायचंय, मला संन्यास घ्यायचाय, मला जायचंय. आपल्या ज्ञानेश्वरांच्या वडिलांना सुद्धा ते सारखं त्या पत्नीला म्हणायचे की मला जायचंय, तू फक्त परवानगी दे. हे जे आहे ना, हे जे आहे कर्मकांड आहे. आणि असा कर्मकांड आणि आत्मा किंवा ब्रह्म यांचा जो अभ्यास आहे एकांतात केल्याशिवाय, तितकं तपश्चर्या केल्याशिवाय, तितकं आपण ध्यानधारणा केल्याशिवाय आपल्याला ब्रह्मानुभव येत नाही, साक्षात्कार होत नाही. आणि हे सगळा जो भाग आहे यज्ञयागांचा, विधिवत सगळे कार्य करायचा, हे जो आहे हा तिसरा प्रकार या वेदांमध्ये अभ्यासासाठी आहे. चौथा जो आहे तो म्हणजे उपनिषद. आता उपनिषद आपण आता सुद्धा मी बऱ्याच वेळेला या ललिता सहस्त्रनामाचा अर्थ सांगते, जेव्हा त्या नामामध्ये उपनिषदामध्ये ह्या नामाविषयी असं म्हटलेलं आहे असं कधीतरी उल्लेख येतो आपल्याला. उपनिषदांचा अर्थ बऱ्याच वेळेला संदर्भाने येतो. तर उपनिषद आहे ते म्हणजे काय आहे तर अध्यात्म जे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक पुराण
अनेक विध विषयांवरती चर्चा केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या अध्यात्माशी निगडीत आहेत, त्या सगळ्याचं स्मारक म्हणजे उपनिषद आहे. उपनिषदांमध्ये आपल्याला कोणतीही शंका असेल तरी सुद्धा त्याची सोडवणूक होती, की हे असं झालं तर काय करायचं. आता पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की कावळा घरामध्ये येऊन गेला तर काहीतरी अशुभ घडणार आहे, किंवा लगेच ते घर एक 8-10 दिवस बंद ठेवायचं, शुद्धीकरण करायचं, काय की म्हणजे अशी जी काही गोष्टी होत्या त्या सगळ्यावरती पडताळणी करण्याचं काम, त्याच्यावरती काय उपाय आहे हे सगळं उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या आई वडिलांना त्यांनी तेच सांगितलं होतं की त्या पुराणांमध्ये उल्लेख आहे की आधी संन्यास घेऊन मग पुन्हा संसार मध्ये जर पदार्पण केलं किंवा पुन्हा संसार करायला लागला आणि त्याच्यापासून जर अपत्य झालेले असेल तर त्या अपत्यांना मौंजी बंधनाचा अधिकार नाही, असं त्या शास्त्रवेत्यांनी सांगून टाकलं. पण अनेक जेव्हा आध्यात्मिक ग्रंथांचा, उपनिषदांचा अभ्यास केला तेव्हा जे त्या ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या पाठीशी असणारे धर्मवेत्ते होते त्यांनी सांगितलं नाही, देहांत प्रायश्चित हा त्याला अधिकार, म्हणजे प्रायश्चित जर त्यांनी घेतलं तर त्या मुलांना मौंजी बंधनाचा अधिकार आहे, म्हणजे त्यांचं मौंजी बंधन करू शकतो. हे सगळं जे आहे कशामध्ये येतं, हे उपनिषदांमध्ये येतं. म्हणजे उपनिषदांमध्ये स्मारक, आपण स्मारक केव्हा बनवतो, त्याची आठवण म्हणून. म्हणजे अशी जर कधी काही घटना घडली तर त्याचं स्मरण जर केलं तर ते आपल्याला आपण त्याला स्मारक म्हणतो. आणि अध्यात्माचं स्मारक म्हणजे ही उपनिषद आहे. त्या उपनिषदांमध्ये हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की काय झालं तर काय करायचं, याचं सगळ्याच ज्ञान त्या उपनिषदांमध्ये आहे. म्हणजे ब्रह्माविषयीचं अध्यात्म म्हणजे काय तर याची उकल उपनिषद करतात. आपण म्हणतो ना आम्ही अध्यात्मामध्ये अगदी आता आमचा अभ्यास चालू आहे, आध्यात्मिक आम्ही याच्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. आपण फार लहान होतो पण तरी सुद्धा आपल्याला होतं आता आध्यात्मिक ज्ञान आमचं चांगलं यायला लागले. पण नाही, आपण अजून खूप छोट्याशा लेवलमध्ये आहोत. ठीक आहे ना, आपण हेही नसे थोडके असं म्हणायलाही हरकत नाही. आपण निदान आपल्याला अध्यात्म काहीतरी करायचंय एवढं कळलंय ना, हे पुष्कळ आहे. कारण ब्रह्माविषयीचं ज्ञान प्रदान करत असल्याने म्हणजे ही ललितांबिका या उपनिषदाद्वारे आपल्या भक्तांना ब्रह्माविषयीचं ज्ञान प्रदान करते. आणि हे सर्वोच्च ज्ञान आहे. आणि हे सर्वोच्च ज्ञान असल्याने त्याला वेदांत असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला मी जे सांगितलं सर्व वेदांत, हे सगळ्या प्रकारचं ज्ञान, सर्वोच्च ज्ञान याचा जो स्रोत आहे तो म्हणजे हा वेदांत आहे. आणि तो ह्या उपनिषदांमध्ये सुद्धा आहे. आणि त्यांचा अभ्यास जरा अवघड आहे, ही प्रक्रिया फारच अवघडच आहे. पण श्रीकृष्ण आपल्याला 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकात सांगतायत की सर्व वेदांना जाणून घेण्यास, ते सर्व वेदांना जर तुम्हाला जाणून घ्यायचंय तर योग्य काय आहे तर मी एकटाच आहे. मी एकटाच असं आहे की या सगळ्या वेदांताचं जनक पण आहे आणि त्या वेदांचा जाणता आहे. म्हणजे मी हे सगळं जाणतोय, म्हणजे मी त्या वेदांना जाणतो. वेदांमध्ये काय आहे, कर्मकांड काय आहेत, अज्ञान तुमचं काय आहे, तुम्हाला उपनिषदांमधनं काय शिकायचं, हे सगळं मी जाणते. म्हणजे त्या वेदांचा जनक पण मीच आहे, जन्माला मीच घातले त्या वेदांना. आणि त्या जन्मांचा जाणता ज्ञात असणारा सुद्धा मीच आहे. म्हणजे वेद करताही मीच आणि वेदाचा ज्ञाताही मीच आहे, मलाच सर्व करताय. म्हणून येथे वेदांच्या द्वारे तिचे म्हणजे ललिता मातेचे खरे रूप आपल्याला कळू शकते. इथं ललिता मातेचा म्हणजे इथं भगवंत म्हणजेच ललिता माता आहे की ज्या योगे आपल्याला तिचं खरे रूप कळू शकतं. कारण ती सुद्धा ब्रह्मज्ञान जाणण्यासाठी आवश्यक असलेले शुद्ध सूक्ष्म ज्ञान आपल्या भक्तांना प्रदान करते. जसे भगवंतांनी जसं भगवद्गीतेत सांगितलं की अरे मीच आहे ना सगळ्याचा, मीच जाणतोय, मीच वेदांचा जनक आहे, मीच वेदांचा दाता आहे, जाणता आहे. तसं इथं ललितांबिका सुद्धा या सर्व वेदांत संवेद्या या सगळ्यांना जाणणारी तीच आहे. कारण ललिता मातेचे मुळात मानवी जीव शारीरिक क्षमता धारण करते आणि त्याचबरोबर इंद्रिय बोध म्हणजे संवेद होतो. म्हणजे ललिता माता स्वतः मानवी शरीरामध्ये प्रवेश करून त्या इंद्रियांच्या द्वारे बोध करून घेते ज्ञानाचा.
तिची ती शारीरिक क्षमता होते. म्हणून मनुष्याची जी 5 इंद्रिय, त्वचा, स्पर्श, डोळे पाहणे, हे प्रत्येक इंद्रियाला एक एक कार्य करून करायला सांगितलेले. पंचेंद्रिय जी आपली आहेत, त्वचेला स्पर्श झाला की कळतो, डोळे आपले पाहतात, चांगलं पाहायला बरं वाटतं, नाहीतर आपण लगेच डोळे मिटून घेतो, नको बाबा यातलं काही माऱ्या बघायला. कान आपण कोणीतरी भावीच आवाजात बोलत असलं तर आपण लगेच कान टोकारतो, काय बोलतायत, आपल्याविषयी बोलतायत का, असं आपल्याला. म्हणजे ऐकण्याची क्षमता सुद्धा आपल्याला तीच देते. जे ध्वनी, नाक, चांगला वास आला, हा सोनचाफ्याची फुलं फुललेत बरं का, झाडाला वास आला, रातराणी फुलले बरं का, त्याचा वास आला. म्हणजे ध्वनी आणि वास ग्रहण करणे, सुगंधाचा ग्रहण करणे. जीभ आपल्याला, ती तर आपल्याला फार नडते. म्हणजे जीभ बोलण्याने पण आपण दुसऱ्यांना दुखावतो, आपल्या जिभेने बोलतो जेव्हा आपण काही शब्द. आणि त्याशिवाय चव म्हणजे स्वाद, आपण त्या स्वादा, माझ्या आईसारखं काही तुला येत नाही बघ आमटी करायला. पुरुष लोक नेहमी आपल्या बायकांना हे म्हणत असतात, माझी आई खूप छान आमटी करायची, तू शिकून नाही का तिच्याकडनं, ते चिंच गुळ घालतीस तू सुद्धा, पण काही चव येत नाही आमटीला, माझी आई. म्हणजे हा जो स्वाद आहे, ही जी चव आहे, यासाठी संवेदना देण्याची क्षमता आपल्याला कोण देतं, तर ही ललिता माताच आपल्याला ती प्रदान केलेली, आपल्याकडे असणारी ती कार्यशक्ती, ती आपल्या सगळ्या भक्तांमध्ये देते. आणि म्हणून आपल्याला गरम गार याची संवेदना देणारे मज्जारज्जू, मेंदूला संवेदना पोहोचवतात आणि आपण त्याचा अनुभव घेतो. म्हणजेच संवेद्या. आता इथं सर्व वेदांत संवेद्या, आधी आपण सर्व वेदांत म्हणजे काय त्याची माहिती घेतली. आता संवेद्या म्हणजे काय, तर तिच्याद्वारे आपल्याला संवेदना पोचतात. म्हणजे आपल्याला कळतं काय चाललेलं, अनुभव घेतो आपण, प्रत्यक्ष पडताळणी करतो. पण जर या मज्जासंस्थेच्या कार्यात बिघाड झाला तर आपल्याला जाणीव होत नाही. म्हणजे आपण बघतो की काही जणांना दुर्दैवानं एखादा असं पक्षाघात होतो, किंवा त्यांच्या एखाद्या अवयवाची संवेदना त्यांना कळत नाही, किंवा डोळा उघडा तर उघडाच राहतो, तो बंद होऊ शकत नाही, किंवा जिभेला चव कळत नाही, किंवा कानांना ऐकू येत नाही. म्हणजे ही जी संवेदना आहे, ही प्रत्येक गोष्टीमध्ये ही ललिता माता आपल्याला ती कार्यशक्ती देते. पण जेव्हा त्याच्यात बिघाड होतो तेव्हा आपण तो अनुभव घेऊ शकत नाही. आणि म्हणून म्हणजे त्याची जाणीव आपल्याला तेव्हा होते की आपल्याला तिची कृपा पाहिजे. आपण म्हणतो ना, आपले सगळे जोपर्यंत अवयव धड आहेत ना, तोपर्यंत आपल्याला त्याची काहीही जाणीव होत नाही. हा, मी एकदम तंदुरुस्त आहे, मस्त आहे, माझं छान चाललंय. जेव्हा एखाद्या कानाला कमी ऐकू यायला लागतं आणि करायची वेळ येते, तेव्हा आपल्याला कळतं, अरे इच्छा आता कमी ऐकू यायला लागले बरं का, काहीतरी आता मग यंत्र घालू का, मग त्या शक्यतो त्या माणसाच्या जवळ बसायचं, असे इलाज आपण करू लागतो. म्हणजेच काय होतं, तर आपल्या मज्जा संस्थेमध्ये त्याच्या कामामध्ये, त्याच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण होतो. पण आपल्याला जर तिची कृपा हवी असेल, की ज्या योगे सर्व प्रकारच्या वेदांच्या ज्ञानाबरोबरच अनुभवजन्य ज्ञान ती आपल्याला करून देते. तीच प्रयत्न म्हणजे ती आधी काय करते, आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आधी त्याच्या आधी काय, संवेदना तुमच्या जागरूक करणार आणि मग तुम्हाला ज्ञानाकडे नेणार आहे आणि ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचवणार आहे, ध्यानापर्यंत पोहोचवणार आहे. हे सगळं ती मदत करते. म्हणून तिला सर्व वेदांत म्हणजे ज्ञान, सर्वोच्च ज्ञान देते आणि संवेद्या आणि अनुभवजन्य ज्ञान पण तीच देणारी आहे. म्हणून ह्या वाग्देवींनी दोन्हीचा उल्लेख इथे केलेला आहे की सर्वोच्च ज्ञान पण तीच देणार आहे आणि संवेदनयुक्त अनुभवजन्य ज्ञान जे आहे, आपल्या इंद्रियाद्वारे जे आपण मानवी जीव घेत असतो, ते आपोआपच त्याचा उल्लेख इथं त्यांनी केलाय, म्हणजे संवेद्या केलेलं आहे. बघा, पशुपक्ष्यांना सुद्धा या संवेदना खूप असतात. भूकंप होणार आहे हे झाडावरच्या पक्ष्यांना किंवा बेळामध्ये राहणाऱ्या उंदरांना वगैरे हे लवकर कळतं. ते त्यांच्या संवेदना इतक्या जागरूक असतात की भूगर्भामध्ये थोडीशी हलचल मचल काहीतरी झाली की त्यांना लगेच जाणीव होती, ते पटपट त्या बेळातनं बाहेर पडतात. हे जे आहे म्हणजेच ही ललिता माता ती कार्यशक्ती आपल्यामध्ये प्रेरित करते. आणि म्हणून वाग्देवी म्हणतायत की ती वेदांत, सर्व वेदांत, नुसते एका वेदाचा नाही सांगितलं त्यांनी, सर्व वेदांत, सगळ्या वेदांचं सर्वोच्च ज्ञान ती देती आहे. त्याचबरोबर अनुभवजन्य ज्ञान सुद्धा ती तुम्हाला देती आहे. अशी ती ललिता माता आहे.
असा उल्लेख वाग्देवी इथं आपल्याला मुद्दाम करताना दिसतायत, असं मला तरी वाटतंय. त्याच्या पुढचं जो नाव आहे ते म्हणजे 646 नंबरचं नाव आहे सत्यानंद स्वरूपिणी. आता सत्य अधिक आनंद आणि स्वरूपिणी, स्वरूपिणी म्हणजे तिचं रूप. म्हणजे ती सत्य म्हणजे खरेपण, आपण म्हणतो सत्य आहे म्हणजे खरेपण आहे, आणि इथं आनंद म्हणजे शाश्वत, म्हणजे ती सत्य स्वरूपामध्ये आहे आणि शाश्वत आनंद रूपामध्ये सुद्धा आहे. म्हणजे ती खरी आहे, सत्य. आणि जेव्हा आपण सत्य जाणून घेऊ तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं शाश्वत आनंद मिळू शकतो. तेव्हा आपल्याला सत्य कळतं की काय आहे. समजा आपण एखादे रिपोर्ट म्हणजे एखादा ब्लड टेस्टिंग साठी देऊन आलेला असतो, ते रिपोर्ट येईपर्यंत आपली स्थिती अशी असते की आपल्याला काही माहित नसतं. मग आता शुगर वाढलेली आहे का, किंवा मला शुगर निघाली आहे का, किंवा माझं बीपी वाढलंय का, मला आणि एखादा काहीतरी आहे का, ह्या शंकेनं आपण ग्रासलेले असतो. पण जेव्हा सत्य म्हणजे ते रिपोर्ट सगळे आपल्या डोळ्यासमोर सत्य प्रकारे दिसत असतात त्यावेळेस काय होतं की हा मला काही नाही, मला बीपी नाही, शुगर नाही, एकदम मी ओके. मग आपण अगदी खुश होतो, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून आनंद मिळतो. किंवा आपण खूप अभ्यास केलेला असतो, जे विद्यार्थी खूप अभ्यास करतात, साधना करतात, आणि परीक्षेमध्ये काय होणार आहे, रिझल्ट आलेला नाही अजून, माझा रिझल्ट आला नाहीये, थोडेसे साशंक असतात. पण जेव्हा तो रिझल्ट येतो आणि मग अगदी फर्स्ट नंबरने उच्चांक घेऊन ते उत्तीर्ण झालेले आपल्याला मिळतं, तेव्हा काय होतं, खूप आनंद होतो. म्हणजे सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आली की आपल्याला नक्कीच त्याचा शाश्वत आनंद आपण उपभोगू शकतो, शाश्वत आनंद मिळवू शकतो. म्हणून ती सत्यानंद स्वरूपिणी रूपाची आहे असं म्हटलेलं आहे. कारण सत्य हेच आपल्याला शाश्वत सुखाकडे घेऊन जातं. जे आपल्याला सत्य कळलं की मला काहीही नाहीये, की मग ठीक आहे, मग गोड खायला मला आता परवानगी आहे, काही शुगर वगैरे नाहीये, मग लगेच जाऊन एखादा छान बेसनाचा लाडू मस्त खाऊन घेऊन जे ते सुख घ्यायचं मला शाश्वती येते, खात्री पटते आपली. म्हणजे सत्य कळलं की शाश्वताकडे आपण जातो, शाश्वत सुख आपण मिळवू शकतो, आनंद मिळवू शकतो. आणि सत्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. पण सत्य काय आहे हे जर कळलं, समजा एखाद्याला डायबिटीस नुकतं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये डिटेक्ट झालंय की तुम्हाला म्हणजे पहिल्या टाईपचा डायबिटीस आहे, नुकतं डिटेक्ट झालंय म्हटल्यावर आपण लगेच साशंक, आता मग हा गोड लाडू खाऊ का नको, हे गोड बिस्किट मी खाऊ का नको, सारखं आपल्या म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. आपल्या समोरचे बसलेले सगळेजण छान लाडूवर ताव मारत असले तर आपण नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तुकडा एवढासा खातो आणि त्याच्यावर आनंद मानतो. म्हणजे आणि उपनिषदांमध्ये असं सांगितलं आहे की साधक किंवा ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतात, आणि जेव्हा साधक लोक, जे साधना करणारे आहेत, भक्त जे आहेत, ते काय करतात, ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतात. आणि ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करताना ते त्या ब्रह्माच्या ज्ञानाला ते सत्य म्हणतात. म्हणजे सत्य म्हणजेच ब्रह्म आहे. आणि मग ब्रह्म हे विश्वात, ब्रह्म कसं आहे की विश्वामध्ये विविध रूपामध्ये, वस्तूंच्या रूपामध्ये, विविधतेने नटलेल्या सगळ्या रूपामध्ये ते अस्तित्वात आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि ही तर ब्रह्मस्वरूपिणी आहे. आणि ते मग आनंदाकडे म्हणजे शाश्वत आनंदाकडे आपोआप स्वतःला घेऊन जातात. साधक लोक जेव्हा भक्ती करते तेव्हा विश्वामध्ये असणाऱ्या आनंदाचं ते उपभोग घेऊ शकतात, आनंदाकडे ते स्वतःला नेतात, सुख प्राप्त करतात, आनंद निर्माण करतात, आणि ते स्वतः आनंदी झाले की इतरांना सुद्धा आनंद देतात. आणि सत चित आनंदाकडे घेऊन जाणारी जी आध्यात्मिक प्रगती, जे आता जे आपण करतोय की सच्चित आनंद, आपल्याला आनंद मिळवायचा, आध्यात्मिक प्रगती आपली करायची, आपल्याला जास्तीत जास्त चांगलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. जेव्हा साधक प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला शाश्वत आनंद प्राप्त होतो. कुणाच्यासाठी की ह्या ललिता मातेच्या मदतीने. ललिता माता जेव्हा त्याला मदत करेल, त्याला सहाय्य करेल, त्याला ती बुद्धी प्रदान करेल, त्यावेळेस आपोआपच त्याला सच्चित आनंद प्राप्त होतो. म्हणून तिला सत्याचा आनंद देणारी सत्यानंद स्वरूपिणी, म्हणजे चांगल्या सच्चित आनंद स्वरूपिणी असणारी, म्हणून तिचा उल्लेख वाग्देवी असा करतायत की तीच सगळ्यांना सच्चित आनंद रूप देणारी आहे.
त्या विश्वामध्ये असणाऱ्या सत्याचा उलगडा तीच करून देते आणि ते ज्ञान प्राप्त झाले की आनंदाकडे कसं तुम्ही जायचं आहे, शाश्वत आनंद कसा मिळवायचा यासाठी मदतही तीच करते, तीच सहाय्यभूत आहे. आणि म्हणून तिला सत्यानंद स्वरूपिणी, सत्याचा आनंद, शाश्वत आनंद असं असणारी स्वरूपिणी आहे. तिचं रूप तसं आहे असा उल्लेख इथं केलेला आहे. पुढचं जे नाम आहे ते आहे लोपामुद्रार्चिता. आता इथं 647 नंबरचं नाव आहे लोपामुद्रा आणि अर्चिता. लोपामुद्रा म्हटलं की आपल्याला अगस्त्य ऋषींची पत्नी, एवढं नक्की माहिती आहे, सगळ्यांना साधारण माहिती आहे. आणि लोपामुद्रा अर्चिता, अर्चिता म्हणजे अर्चन करणं, पूजन करणं असा अर्थ आहे. ह्या ललितांबिकेची पूजा ह्या अगस्त्य ऋषींच्या पत्नीनं सुद्धा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे मुळात म्हणजे हे ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे हेच मुळे हैग्रीव ऋषींनी अगस्त्य ऋषींना सांगितलेलं आहे. शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी पहिल्या सुरुवातीला हैग्रीव उवाच आहे आणि हैग्रीव अगस्त्य संवादे असं शेवटच्या श्लोकाला त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे यांच्यामधला संवाद म्हणजेच ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे की जेव्हा मानवाला एक प्रकारचं मरगळ आलेली होती, त्यांना काही ज्ञान कसं करावं काय करावं कळत नव्हतं आणि सगळ्या दुःखित मानवाला बघितल्यावर अगस्त्य ऋषींना प्रश्न पडला आणि तेव्हा ललितांबिकेनं हे जे स्तोत्र होतं हे स्तोत्र आधीच वाग्देवीने तयार करून घेतले, वाग्देवींच्याकडनं तिने करून घेतलेलं होतं आणि ती हैग्रीवांच्या तर्फे हैग्रीवांचा त्याचा संवाद झाला अगस्त्य ऋषींचा आणि हे ललिता स्तोत्र आपल्यापर्यंत आलेलं आहे. जेव्हा आता इथं त्यांनी हे स्तोत्र म्हणजे हैग्रीव आणि अगस्त्यांच्यात संवाद आहे. ललिता माता शिवासोबत हैग्रीवासमोर हजर झाली. बघा हैग्रीव ऋषी सुद्धा तेवढ्याच म्हणजे हैग्रीव जे होते म्हणजे जे उंचावतात तर ते सुद्धा तेवढेच ताकदीचे किंवा तेवढंच त्यांच्यामध्ये सक्षमता होती, सामर्थ्य होतं आणि त्यांच्या पुढं तेव्हा हैग्रीव समोर ती ललिता माता हजर झाली आणि तिने अगस्त्य ऋषींना दीक्षा देण्यास सांगितली. पण हैग्रीव नाराज होता. म्हणजे त्यांनी ललिता मातेनं सांगितलं की हैग्रीव म्हणजे विष्णू भगवान तुम्हीच अगस्त्य ऋषींना ह्या ललिता सहस्रनामाची दीक्षा द्या. म्हणजे हैग्रीवांच्या मार्फत दीक्षा देण्याचं कार्य तिने सांगितलेलं होतं. पण हैग्रीवांना वाटलं असं कशाला अगस्तीला कशाला काय सांगायचं, मी कशाला दीक्षा द्यायला पाहिजे, ते थोडेसे नाराज दिसले. आणि त्या वेळेला अगस्तींची पत्नी जी आहे ती लोपामुद्रा हिनं ललितांबिकेची भक्ती मनापासून केलेली होती. बघा म्हणजे पतीला दीक्षा मिळावी म्हणून तिला बुद्धी झाली, तिने ललितांबिकेची भक्ती केली आणि त्या भक्तीचं फळ म्हणून हैग्रीवांनी की त्या ह्यांना अगस्त्य ऋषींना या सहस्त्र नाम स्तोत्र जे आहे याची दीक्षा अगस्तींना दिली. म्हणजे संवाद झालेला आहे, तो संवाद म्हणजे स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र त्यांनी आपल्या मुखातून अगस्तींना सांगितलेलं आहे. असंही म्हणतात की लोपामुद्रा यासारख्या विदुषीने पंचदशी मंत्राचा उहापोह केला आहे म्हणून लोपामुद्रा म्हणजे पंचदशी मंत्र असाही उल्लेख काही ठिकाणी केलेला आहे. आणि ललिता देवीचे पूजन आपण ह्या मंत्राच्या साह्यानेच करतो. पंचदशी मंत्र किंवा षोडशी मंत्र या मंत्राने आपण षोडशी मंत्राने सुद्धा करतो. अगस्तीची पत्नीच्या भक्तीने ललिता माता तिच्यावर प्रसन्न झाली जे लोपामुद्रेवरती आणि म्हणूनच तिनं मग हैग्रीवांना अगस्त्य ऋषींना त्रिशतीची त्यांनी सहस्रनाम स्तोत्राची शक्तीची त्यांनी दीक्षा दिली नाही, तर त्यांनी त्रिशती आपल्याकडे जसं सप्तशती ग्रंथ आहे तसा त्रिशती ग्रंथ आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोक आहेत, तसं 300 श्लोकांचा आहे त्रिशती ग्रंथ आहे. म्हणजे देवीचंच सगळं महात्म्य त्याच्यामध्ये आहे. त्या त्रिशती ग्रंथासारख्या त्रिशतीची दीक्षा देण्यास सांगितलं. म्हणजे जी दीक्षा दिली हे स्तोत्र म्हणजे त्यांच्यातला संवाद झाला आणि दीक्षा द्यायला सांगितली. हैग्रीव ऋषी जरा साशंक होते, याला कशाला दीक्षा द्यायची, पण ललिता मातेनं सांगितलं नाही, देवीचा म्हणजे माझ्यासारख्या ललिता देवीची भक्त ही जी लोपामुद्रा आहे ही मी माझी भक्ती केलेली आहे आणि त्या कृपेचा प्रसाद म्हणून
तुम्ही तिच्या पतीला ह्या त्रिदशी म्हणजे या त्रिदशी त्रिशती असणारी जी देवीची रचना आहे, ग्रंथाची रचना आहे देवीच्या महात्म्याची, त्याची दीक्षा तुम्ही तिला द्या. त्यामुळे त्रिशती देवी महात्म्य जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हयग्रीवांनी अगस्तींना दीक्षा दिलेली असा उल्लेख आहे. देवीचे सप्तशती ग्रंथासारखा त्रिशती हा सुद्धाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा पाठ केल्यानं देखील सर्व अपूर्ण काम पूर्ण होतात, म्हणजेच आपल्याला ते मुक्तीकडे नेतात. म्हणून वाग्देवी मुद्दाम इथं लोपामुद्रा सारख्या विदुषीने तिची पूजन केलं, तिची अर्चना केली आहे आणि ती तिला प्रसन्न झाली आणि पतीला ती सहाय्यकारी बनली असं सांगितलं. म्हणजे अगस्तींना ती सहाय्यकारी झाली, त्यामुळे त्यांना दीक्षा मिळाली त्रिशती ग्रंथाची. म्हणून तिचे नाव त्यांनी इथं लोपामुद्रार्चिता असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, तर आपण सुद्धा समजा एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असणारा पती आहे आणि त्याची पत्नी अतिशय भाविक आणि अतिशय श्रद्धाळू आहे आणि ती ललिता मातेची खूप भक्त आहे, ती तिची सदैव भक्ती करत असेल, तर ती काय, आणि काही काही मोठ्या हुद्द्यावर असलं की काही गोष्टी अनावधानानं भ्रष्टपणा करावा लागतो, वरच्या लोकांचं दडपण असतं, असं सगळं होत असताना ती फक्त काय प्रार्थना करते की माझ्या पतीला कोणत्याही गोष्टींमध्ये अडकवू नकोस, म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते निर्वेदपणे होऊन दे, ते शेवटपर्यंत कुठल्याही त्यांच्या हातून भ्रष्ट कारभार होऊ दे नको, ही प्रार्थना. आता ही करत असताना प्रत्यक्षात तसं शक्य पण नसतं. कधी कधी वरिष्ठांच्या मर्जीनुसार आपलं साधं उदाहरण असतं, आपल्याला व्हिसा काढायला जायचं असतं किंवा पासपोर्ट काढायला सांगा, आपण म्हणतो एजंट काढतो, नंबर लवकर लावा, मग त्याला जास्त पैसे द्यायचे, नंबर लावायचा, लवकर व्हिसा काढून घ्यायचा, 4 दिवसांनी आपल्याला फॉरेनला जायचं. हे सगळं करण्यासाठी आपण काय करतो, भ्रष्टच होतो ना, म्हणजे भ्रष्टालाच बळी पडतो आणि भ्रष्टाचार करून जास्त पैसे देऊन ते काम आपण करून घेऊ. मग तिथं काम करणारी जी व्यक्ती आहे तिला ते करणं भाग असतं, कारण घरच्या लोकांचं दडपण पण आलेलं असतं, हे काम तुम्ही आत्ताच्या आत्ता यांचं करून टाका. आणि अशा वेळेला जर ती पत्नी ललितांबिकेची भक्त असेल तर ती काय करेल की नाही, तिच्या पतीला या असल्या, त्याच्यात सुद्धा काहीतरी, म्हणजे कायदे जरी किती झाले तरी त्या कायद्याला जशा पळवाटा असतात तसं कोणत्याही गोष्टीमध्ये हा जरी अडकला तर त्याच्यातनं हा सहीसर, म्हणजे ह्याची तिथं कुठं सही असणार नाही, हा त्याच्यात अडकणार नाही, याची खबरदारी ही ललिता देवीची कृपा करते. हे लोपामुद्रेनी जशी भक्ती करून अगस्त्य ऋषींना त्या त्रिशती ग्रंथाची दीक्षा मिळण्यासाठी सहाय्यकारी झाली, तसं प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीला चांगल्या कार्यासाठी मदत होण्यासाठी म्हणून ललितांबिकेची जर प्रार्थना केली, तिची भक्ती केली, तर निश्चितचपणे अर्थातच पत्नीचं सुख आणि पतीचं सुख हे वेगळं असू, शिवशक्ती वेगळे असूच शकत नाहीत, पण तरी सुद्धा आपणही त्याला तेवढंच चांगलं सहाय्यकारी झालो तर आपणही योग्य वेळेला योग्य, हो तू त्या दिवशी म्हटलीस मला की अहो मी तू वाचल्याशिवाय कशावर सही करू नका बरं का, उद्या जर काहीतरी तुमचं ते हे महत्वाचं आहे, काहीतरी सांगताय तुम्ही, तर हे वाक्य त्याच्या कानात त्यावेळेस असतं, त्यामुळे तो सहज वाचतो, अरे मी ह्याच्यात अडकणार आहे, मग तो म्हणतो साहेब हे असं असं, मला मी उभी त्याच्यात अडकून जाईल, मी नाहीच ते करणार. ही बुद्धी कोण देतं त्यावेळेस, तर ही जी शक्ती आहे ही देते. हे जे आहे हे त्या पत्नीमुळं त्या पतीचा सुद्धा उद्धार होतोय, त्याला सुद्धा चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करतो. आणि म्हणून या इथं वाग्देवींनी लोपामुद्रार्चिता असं नाव दिलेले आहे, म्हणजे एक पत्नी पतीसाठी सहाय्यभूत कशी होते हे दाखवण्याचं काम हे इथं वाग्देवींनी लोपामुद्रार्चिता हे नावाचा उल्लेख करून इथं दिलेला आहे, असं त्याचा अर्थ असावा. पुढचं जे नाव आहे ते 648. खरं तर हे सगळे अगस्त्य ऋषी काय, हयग्रीव काय किंवा ही लोपामुद्रा काय, हे सगळे विद्वान विदुषी आहेत, परंतु त्यांना सुद्धा ललितेच्या शक्ती पुढं नम्र व्हावं लागलेलं आहे, त्यांची पूजा अर्चना करावी लागलेली, आणि हेच त्यांना आपल्यालाही दाखवून द्यायचंय की तुम्ही सुद्धा तेच करा, त्यांनी तिची कृपा संपादन करा. 648व्या नामामध्ये
लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला असं नाव आहे तिचं. लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला. आता लीला म्हणजे काय तर खेळ. आपण म्हणतो ना नाटक लीला, अनेक लीला. लीला म्हणजे काय खेळ, म्हणजे अनेक गोष्टी. अनाकलनीय कार्य म्हणजे लीला. नंतर क्लुप्त, क्लुप्त म्हणजे सहजपणे युक्तीनं. आपण म्हणणं युक्ती केली त्यांनी, अहो चटकन त्याच्यातनं बाहेर आलो बघा आम्ही. ती लहान मुलं असं काहीतरी दोरा करून येतात आणि आजी बोट घाल बोट घाल, आणि असं धरलं की ते सुटतात. काय तुझं अडकलं बोट बघ. आपल्याला जर नीट काही करायला आलं नाही तर आपण अडकतो बोट त्या, नाहीतर आपण पटकन काढून घेतलं की बाजूला. ही जी आहे ही क्लुप्ती किंवा ही युक्ती जी आहे ही युक्ती. ब्रह्मांड म्हणजे सृष्टी आणि मंडल म्हणजे अनेक विश्वांचं मंडल. मंडल म्हणजे गोलाकार असा अर्थ आहे मंडल म्हणजे. तर लीला, क्लुप्त, ब्रह्मांड आणि मंडला असे 4 शब्द त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तिचे अनाकलनीय का, तिचा अनाकलनीय खेळ सहजपणे युक्तीनं ती करत असते या सृष्टीमध्ये, या विश्वमंडळामध्ये. ती अनेक ठिकाणी म्हणजे चक्राकार, मंडल म्हणजे गोलाकार, या गोलाकार विश्वामध्ये ती अनेक खेळ, लीला अशा कृती सहजपणे करत असते. आता ललिता मातेचे कामच मुळे विश्व संवर्धनाचं आहे. ती विश्वमाता आहे आपल्याला माहिती आहे, आणि हे कार्य ती अगदी सहजपणे तिच्याकडनं होत असते. या नामात सांगितलंय की एक लीला नाटक किंवा खेळ म्हणून तिनं अनेक विश्वांची सहजासहजी सहजपणे निर्मिती केली. अनेक आपण भगवत देवी भागवतामध्ये बघितलेलं आहे की तिने त्या भगवती देवीनं त्या सगळ्या देवांना त्या एका ह्याच्यामध्ये विमानामध्ये बसून अनेक ब्रह्मांड फिरवून आणली होती. की तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही एकटेच आहात, मी ब्रह्मांडाचा चालक आहे, मी ब्रह्मांडाचा पालक आहे, मी ब्रह्मांडाचा संहार करताय, हे तुम्ही अजिबात समजू नका. तुमच्यासारखी या विश्वामध्ये अनेक ब्रह्मांड आहेत, अनेक विश्व आहेत, हे दाखवण्याचं काम केलेलं आहे. किंवा विश्वरूप दर्शन दाखवताना भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला दाखवलं तर तुला असं वाटतंय की तूच एकटा अर्जुन आहेस, असे अनेक अर्जुन आहेत ब्रह्मामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, हे त्यांना दाखवायचंय. मग तसं इथं ही फक्त हा एक सहजपणे खेळ करून दाखवते आपल्याला. अनेक विश्वांची ती सहजपणे निर्मिती करते आहे. आणि विश्वाच्या निर्मितीमध्ये ते करत असताना निर्मिती, पालन, संवारण या 3ही कृती, हे जे नियम आहेत हे त्या देवीनंच तयार केलेले आहेत. हे दैवी नियम आहेत की पालन करणं, निर्मिती करणं, पालन करणं आणि संहार करणं, दैवी नियम आहेत ते. कारण आपणही जगामध्ये बघतो की एका ठिकाणची जर म्हणजे समजा वारा आला तर ती वाळू उडत 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 एका ठिकाणून झीज, एका ठिकाणी भर, हे ठरलेलं आहे. तसं या विश्वामध्ये सुद्धा निर्मिती होणारच आहे आणि क्षयही होणारच आहे. क्षय अक्षय हे दोन्ही गोष्टी चालूच असतात. आणि ह्या 3ही कृते हे दैवी नियम तिनेच तयार केलेले आहेत. आणि मानवाचं कर्मानुसार, हे सगळ्यात महत्वाचं इथं क्लुप्त ब्रह्मांड मंडला, ही जी युक्ती आहे ती कशी आहे बघा. ती काय करते, आपल्या मानवी देह जेव्हा आपण धारण करतो तेव्हा मानवाच्या कार्यानुसार कर्माचा नियम लागू केला जातो त्या मानवाला. आणि तिनेच बनवलेल्या कायद्यांचे, तिने जे नियम बनवलेले दैवी नियम आहेत, निर्माण, पालन आणि संवाद, ते नियमांचं ती कधीही उल्लंघन करत नाही. तिनेच बनवलेल्या कायद्यांचे ती उल्लंघन कधीच करत नाही. पण तिचे निर्मिती, पालन आणि संहार हे कार्य मात्र, हे जे काम तिच्यावरती आहे विश्व सांभाळण्याचं, विश्व नियंत्रणाचं, ते मात्र ती अगदी सहज लीलया, म्हणजे सहज खेळता खेळता आपण जशी एखादी गोष्ट शिकतो, करत असतो, तसं सहजपणे युक्तीनं पार पाडते. सहजपणे सर्व घडत असतं. आणि म्हणून तिला इथं सर्व लीलाकृत ब्रह्मांड मंडला असं म्हटलंय. म्हणजे ह्या जगतामध्ये जे दैवी नियम काही आहेत, आपण म्हणतो कर्माचा सिद्धांत आहे, जे काय आपण तुम्ही कराल ते भराल. म्हणजे आपल्याला माहित असतं की जर आपल्या हातनं काही वाईट गोष्ट घडलेली असेल तर त्याची शिक्षा आपल्याला या जन्मीच भोगून जायची आहे, असं जे आपण म्हणत असतो तेच इथं सांगायचंय की देवी हे अशा नियमांचं उल्लंघन मानवाकडनं होतं, पण ह्या ललितांबिकेकडनं कधीही होत नाही. ती सहजपणे ते सगळं तुमच्यावरच, मानवी जीवनाच्या कार्यावर, कर्मावर
ते सर्व तुमच्यावर सोपवून टाकते आणि तुम्ही जशी कर्म कराल त्यानुसार तुम्हाला त्याचं फळ देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सहजपणे ती ह्या लीला करत असते. चांगलं कार्य घडलं तर चांगलं फळ देणार आहे, वाईट प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली तर त्याचं वाईटच फळ तुम्हाला देणार. शक्यतो ते वाईटाकडे न जाता तुम्ही चांगल्याकडे कसं जाल यासाठीही तुमच्यामध्ये चांगल्या प्रवृत्त करण्याचा प्रयत्नही ती करत असते. हे सगळं कार्य ती करत असते. कसं? सहजपणे. त्याच्यामध्ये आता अमुक एक नियम आहे, त्या नियमानुसारच वागायचं, म्हणजे ह्या रेषेवर त्या पलीकडे जायचं नाही, या रेषेच्या अलीकडे जायचं असा नियमार्थ त्याचा नाहीये. म्हणजे हे जे दैवी नियम आहे त्या नियमांना अनुसरून मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या घटना सहजपणे, सहज खेळता खेळता सहजपणे युक्तीनं ही सगळ्या त्या मानवाकडनं पार पाडून घेते आणि त्याच्या कर्माच्या नुसार घडणाऱ्या घटनांचं फळ त्याला देत असते. आणि म्हणून हे करत असताना तिला त्याच्यामध्ये कोणतंही बळजबरीनं कुठली गोष्ट करावं लागत नाही, सहजपणे होतं. म्हणून तिला लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला, कारण या ब्रह्मांडामध्ये अनेक विश्व आहेत आणि त्या प्रत्येक विश्वामध्ये ती कार्यरत पण आहे. त्या गोल चक्रामध्ये ती आहेच आणि त्या चक्रामधली सगळी कार्य ती सहजपणे करून जाते. आपण जर आपल्या शरीराचं जर कुंडलिनी चक्राचा जरी अभ्यास केला तरी ती प्रत्येक ठिकाणी सहजपणे ती पुढे आपल्याला नेते, ध्यान धारणेपर्यंत नेते. तिचीच क्रिया आहे, ती आपल्याला प्रवृत्त केलं तर आपल्या. पण एखाद्या वेळेस समजा मुरदाडपणानं आपण जर एखाद्या काही चांगलं कार्य त्यावेळेस केलं नाही, आपल्याकडनं ध्यान धारणा नीट झाली नाही, डोक्यामध्ये अनंत विचार काहीतरी वाईट प्रवृत्तीचे शिरले तर आपली ध्यान धारणा नीट होणार नाही. मग त्यावेळेस ही ललितांबिका आपल्याला शासनही करणार असते. म्हणून ती उत्तम प्रशासक आहे. म्हणजे तिच्या ज्या लीला आहेत, तिचा जो खेळ आहे तो आपल्याला, म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारी जी सुख दुःख आहेत, हा सगळा जो खेळ आपल्याला बघायला मिळतो हा आपल्या जीवनाचा खेळ हिनेच मांडलेला आहे आणि ती ते सहजपणे करते. म्हणजे आपण म्हणतो ना की जीवन एक रंगभूमी आहे आणि आपण त्या नाटकातले सगळेजण ऍक्टर असं आपण समजतो. म्हणजे आपण प्रत्येक जण आपली आपली भूमिका करत असतो, त्या भूमिकेनुसार त्याला ते फळ मिळत असणार आहे. पण ह्या सगळ्याचा चक्रामध्ये, या सगळ्या चक्रामध्ये तीच मुख्य आहे आणि म्हणून तिला लीला क्लुप्त ब्रह्मांड मंडला असं नाव वाग्देवींनी दिलेलं आहे, कारण ती सगळं करणारी आहे. इथं 128 नंबरचा श्लोक संपतोय आणि 5 वाजलेले आहेत, त्यामुळं आपण आज इथं थांबूया. उद्या आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. आज थोडेफार काही शब्द जे होते ते थोडेसे क्लिष्ट स्वरूपामध्ये होते, तरी सुद्धा मी माझ्या महिला जसं जमलं तसं मी ते सोप्यात सोपं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंफार जरी, पण तिचीच नावं आहेत आणि त्या नावानुसार तिचं कार्य आहे एवढं तरी आपल्याला कळलं तरी खूप आहे. एवढं समजून घेऊन तुम्ही हे इतकं शांतपणानं छान सगळ्याजणी रिस्पॉन्स देऊन हजर राहून ऐकताय हेच खूप आहे. आणि ती ललिता माता तुम्हाला आणखीनच ह्याच्यापेक्षा चांगलं ज्ञान प्राप्त करून देईल अशी अपेक्षा करूया. याच्यापेक्षा चांगली माहिती आपल्याला आणखीन कोणाकडनं सुद्धा ऐकायला मिळू दे अशी आपण तिच्याकडे विनंती करूया, प्रार्थना करूया. आणि आज आपण इथे सांगूया त्या भगवती देवीचे, त्या जगदंबा मातेचे आपल्यावरती सदैव कृपादृष्टी राहू दे. आपल्या कुणालाही कुठलेही काहीही त्रास होऊ दे नको आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण सगळेजण आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करूया. यासाठी तिचं सहाय्य आपल्याला लाभू दे हीच प्रार्थना करून आज मी इथंच थांबते. जय जगदंब, जय भगवती देवी.